पुंडलिकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ति, पूजामूलं गुरुपदम, मंत्रमूलं गुरुवाक्यम, मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम् अहं ब्रह्म न चाहं ब्रह्मणा पृथक्, नाहं देहो न मे देहा केवलहं सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। आतापर्यंत आपण 20 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे। 21व्या श्लोकातील पहिल्या चरणाचा आपण अभ्यास करीत आहोत। ख वायव्य अग्निजलोर्विषु देव तिर्यक नरादिषु अभिन्ना सच्चिदानंदाः भिद्यते रूप नामनी, असा हा 21व्या क्रमांकाचा श्लोक आहे। पहिल्या चरणामध्ये आपण 5 महाभूतांचा विचार केलेला आहे। 5 महाभूत ही आपण क्रमाने पाहिलेली आहेत। या 5 महाभूतांचा थोडक्यात आपण विचार केलेला आहे। पृथ्वी म्हणजे काय, जल म्हणजे काय, अग्नी म्हणजे काय, वायू आणि आकाश म्हणजे काय, यांचा आपण मागे अभ्यास केलेला आहे। पृथ्वी ही जी आहे ही पृथ्वी जलातून तयार होते, जल हे अग्नीतून येतं, अग्नी वायूतून, वायू आकाशातून, आकाशापासून या उरलेल्या 4 महाभूतांची उत्पत्ती होते। आकाश हे महाभूत सर्वोत्कृष्ट आहे याचा आपण विचार केलेला आहे। आकाश सर्व सामावून घेणार आहे। आकाशाच्या गुणासह आकाश वायूमध्ये येतं, वायूच्या गुणासह आकाशाच्या गुणासह अग्नी तयार होतो, अग्नीच्या गुणासह वरच्या या दोघांच्या गुणांचा अंतर्भाव जलामध्ये होतो। जल, अग्नी, वायू आणि आकाश या 4ही महाभूतांच्या गुणांसह पृथ्वी हे तत्व तयार होतं। असा 5 महाभूतांचा हा सर्व प्रपंच आहे। 5 महाभूत जेव्हा वेगवेगळ्या अवस्थेला असतात, म्हणजे पृथ्वी ही वेगळी, जल वेगळं, अग्नी वेगळं, वायू वेगळा आणि आकाश वेगळं, हे जेव्हा वेगवेगळे आहेत तेव्हा खरं तर सृष्टी तयार होत नाही। म्हणजे ही सृष्टी जी तयार झालेली आहे ही 5 महाभूतांच्या वेगळे असण्यात झालेली नाहीये। जेव्हा ही 5 महाभूत वेगवेगळी असतात तेव्हा ही सृष्टी कुठल्याही प्रकारे तयार होत नाही। जेव्हा क्रमाने या 5 महाभूतांची उत्पत्ती होते त्याच्यानंतरही या 5 महाभूतांचं मिश्रण होणं अपेक्षित असतं, आणि जे मिश्रण होतं त्याला आपण पंचीकरण असं म्हणतो। तर पंचीकरण झाल्यानंतर सगळ्या सृष्टीची उत्पत्ती होते। पंचीकरणाच्या आधी ही महाभूत वेगवेगळी असतात। अपंचीकृत पंचमहाभूतापासून सुद्धा या सृष्टीमध्ये काही भाग चालतो। ही जी सृष्टी आपण पाहतोय, जी आपल्याला दिसते, जी आपल्याला दिसत नाहीये, ती अशी प्रचंड मोठी सृष्टी आहे। ही सृष्टी किती आहे हे आज तागायत कोणालाही कळलेलं नाही, विज्ञानाला सुद्धा नाही। म्हणजे या सृष्टीचा थांगपत्ता ना कधी ऋषीमुनींना लागलेला आहे, ना आज तागायत उत्कृष्ट मानले जाणाऱ्या विज्ञानाला लागलेला आहे। म्हणजे विज्ञान किंवा ऋषीमुनी या दोघांनाही या सृष्टीचा शेवट गाठता आलेला नाही। सृष्टी इथे संपली असं कोणीही म्हणू शकलेलं नाही। इतकी ही प्रचंड मोठी सृष्टी आहे, आणि म्हणूनच त्याला अनंत कोट ब्रह्मांड असा शब्द परमार्थामध्ये अनेक लोक वापरताना आपण पाहतो। आणि विज्ञानामध्ये तर आतापर्यंत जी ओळख झालेली आहे या सृष्टीविषयी, तर आपली गॅलेक्सी जी आहे, आपली जी आकाशगंगा आहे, आपल्या आकाशगंगेबद्दल आपल्याला माहित आहे अशा अनेक आकाशगंगा आहेत, पण किती आहेत हे मात्र आजही नासाला सुद्धा सांगता आलेलं नाही। नासा म्हणजे अमेरिकेमधली एक संस्था आहे की जी या स्पेसमध्ये म्हणजे अवकाशामध्ये जे काय आहे याचा शोध घेते आणि त्याचा अभ्यास करते, आणि त्यांना जे काही लक्षात येईल ते जगापुढे ते मांडतात। तर त्यांना सुद्धा अजूनपर्यंत खरं तर लक्षात आलं नाही की किती नक्की आकाशगंगा असतील। आणि या अनेक आकाशगंगांपैकी एका आकाशगंगेमध्ये आपण आहोत। या एका आकाशगंगेमध्ये कुठेतरी आपला सूर्यमाला आहे, एक बिंदू मात्र ही सूर्यमाला आहे। आकाशगंगेमध्ये आपली सूर्यमाला म्हणजे बिंदू मात्र आहे, आणि
या बिंदू मात्र असलेल्या सूर्यमालेमध्ये कुठेतरी आपला पृथ्वी नावाचा ग्रह आहे, त्याच्यामध्ये कुठेतरी आपण आहोत. तर अशी ही आपली खरी स्थिती आहे. आणि मी बऱ्याच वेळा तुम्हाला सर्वांनाच हे सांगत असतो की जर आपण हे लक्षात ठेवलं तर आपल्याला कुठल्याही प्रकारचा अहंकार येऊ शकत नाही. कारण आपले अस्तित्व म्हणजे नगण्य आहे. या सृष्टीमध्ये आपण नसल्यासारखे आहोत आणि नसल्यासारखे असल्यामुळे अहंकार येणारच नाही. कसला अहंकार धरणार? अहंकार कसला धरणार? कारण आपण जर विचार केला की एखादी मुंगी रस्त्यावर चालते आणि त्या मुंगीला खूप अहंकार आहे असं जर म्हटलं तर आपण एवढीशी छोटीशी तिने काय अहंकार धरावा असं वाटेल. तसं या सृष्टीच्या एवढ्या मोठ्या पसाऱ्यामध्ये आपलं अस्तित्व नसल्यासारखंच आहे. तुम्ही विमानात जरी गेले, विमानातून जर प्रवास करू लागले, खाली बघितलं तर एका ठराविक अंतरापर्यंत तुम्हाला सगळं खालचं दिसतं. तर तेव्हा जरी बघितलं तर हे गावं तुम्हाला अशी बिंदू मात्र दिसतात. म्हणजे ही सूर्यमाला जिथे बिंदू मात्र आहे तिथं आपलं अस्तित्व काय राहणार आहे? काहीच नाही खरं तर, नाही का? आणि मग आपण शांत स्थिर होऊ. कारण मुळात आपण जे काही अस्थिर अशांत असतो त्याला कारण अहंकार आहे. अहंकार जितका आपला कमी होत जाईल तितका आपण भगवंत प्राप्तीच्या दृष्टीने प्रवास करू शकतो. अहंकार कमी करणं हे तुमचं आणि माझं दोघांचंही कर्तव्य आहे. आपल्याला अहंकार कमी करणे आहे. तर ही जी सृष्टी आहे, ही सृष्टी इतकी प्रचंड जी तयार झाली ही या 5 महाभूतांपासून तयार झाली. इंग्रजी त्याला 5 एलिमेंट्स असं म्हणतात. 5 एलिमेंट्स. आपण मराठीमध्ये जे शब्द वापरतो ते संस्कृतमध्ये जे आहे तसेच आहे. त्यामुळे संस्कृत आणि मराठी भाषेमध्ये, दोन्ही भाषेमध्ये, हिंदीमध्ये सुद्धा हेच शब्द आहेत. तर या 5 महाभूतांपासून 2 प्रकारच्या सृष्टी तयार होतात. एक स्थूल सृष्टी आणि एक सूक्ष्म सृष्टी. स्थूल सृष्टी जी आहे ती पंचीकृत पंचमहाभूतापासून तयार होते आणि सूक्ष्म सृष्टी जी आहे ती अपंचीकृत पंचमहाभूतापासून तयार होते. अपंचीकृत पंचमहाभूत म्हणजे 5 महाभूतांचं मिश्रण केलेलं नाही. आता हे कळण्यासाठी आपल्याला पंचीकरणाचा आधार आहे. पंचीकरण नावाचा जो ग्रंथ आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पंचीकरण नावाचे ग्रंथ आहे. म्हणजे जे बाजारामध्ये भरपूर उपलब्ध आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. म्हणजे आद्य शंकराचार्यांच्या संस्कृतमध्ये तसाच्या तसा ग्रंथ आहे. आद्य शंकराचार्यांच्या संस्कृत पंचीकरण ग्रंथावर सुरेश्वराचार्यांनी लिहिलेली टीका आहे, त्याला वार्तिक म्हणतात, वार्तिककार, त्यांची टीका आहे. नंतर त्या ग्रंथांना समजावून सांगण्यासाठी अनेक महाराजांनी आपापल्या पद्धतीने लिखाण करून ठेवलेले आहे, ते उपलब्ध आहे. मराठी भाषेमध्ये विष्णू गणेश नेनेंनी जे भाषांतर केलेलं आहे गुजराती भाषेमध्ये असलेल्या पंचीकरणाचं, ते आपल्या सगळ्यांकडे उपलब्ध आहे. तर अशा विविध वेगवेगळ्या पंचीकरण नावाच्या ग्रंथांमधून आपण या सूक्ष्म आणि स्थूल सृष्टीच्या उत्पत्तीसाठी लागणाऱ्या 5 अपंचीकृत आणि पंचीकृत पंचमहाभूतांचा विचार करू शकतो. तर त्या ग्रंथांचा आधार आपल्याकडे आहे. बऱ्यापैकी लोक या ग्रंथांचा अभ्यास करतात असं मला वाटतंय, म्हणून तसं सांगणं सोपं आहे. तर आपण जर वेष्टीने पाहिलं, म्हणजे आपल्या शरीराकडे बघितलं, आपल्या स्वतःकडे बघितलं, तर आपल्याकडे 2 शरीर प्रामुख्याने आपल्याला दिसतील. एक म्हणजे स्थूल शरीर आणि एक दुसरं म्हणजे सूक्ष्म शरीर. सूक्ष्म शरीर म्हणजे सोप्या भाषेमध्ये मन. एका शब्दात मन असं म्हणतात सूक्ष्म शरीराला, पण खरं तर मन नसून त्याच्यासोबत बुद्धी, चित्त, अंतःकरण, अहंकार, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय आणि 5 प्राण असं आपण घेत असतो. एकूण 20 तत्व, 19 तत्व, 17 तत्व अशा प्रकारे घेण्यात येतात. तर आपण 17 असो, 19 असो, 20 असो, तर या सगळ्या तत्वांपैकी एका तत्वाची म्हणजे एका अवयवाची उत्पत्ती कशी झाली ही पंचीकरणात मांडलेली आहे. तर उदाहरणार्थ मन कशापासून तयार झालेलं आहे? फक्त कशापासून तयार झालंय? वायू तत्वापासून झालेलं आहे. वायू तत्वाचं मन आहे. मन उत्पन्न करण्यासाठी फक्त कुठलं तत्व वापरलंय? त्याच्यामध्ये पृथ्वी आहे का? त्याच्यामध्ये जल, अग्नी हे कुठली तत्व नाही. म्हणजे जेव्हा 5 महाभूत एकत्रित होत नाहीत तेव्हा जी 5 महाभूत असतात त्यापैकी एका महाभूतापासून वेगवेगळे अवयव बनवले जातात. जसं मन हे वायू तत्वाचं आहे, बुद्धी ही तेज तत्वाची आहे, चित्त हे जल तत्वाचं आहे, अजून अहंकार हा पृथ्वी तत्वाचा आहे, अंतःकरण हे आकाश तत्वाचं आहे की नाही. अशा प्रकारे 5 महाभूतांपासून ही 5 अंतःकरण तयार होतात. म्हणजे 5 अतिइंद्रिय म्हणतात त्याला. 5 अतिइंद्रिय तयार होतात. त्यांचा विस्तारपूर्वक अभ्यास पंचीकरणात मिळेल म्हणून मी तो काही इथे आता स्पष्ट करत नाही, त्याच्यावर जास्त काही बोलत नाही. या 5 अंतःकरणांप्रमाणेच 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय
आणि 5 प्राण हे सुद्धा 5 महाभूतांपासूनच बनतात. जसं उदाहरणार्थ ज्ञानेंद्रिय जर आपण म्हटलं तर नेत्र इंद्रिय म्हणजे डोळा, नेत्र इंद्रिय कशापासून तयार होतं? आठवत नाही. तेज तत्व आहे की नाही. श्रोत्रेंद्रिय आकाश, अजून रसना इंद्रिय जलतत्व. अशा प्रकारे सगळ्यांचा तुम्हाला अभ्यास करता येईल. सगळ्याची आठवण करून घेणं गरजेचं नाही. तर सांगण्याचा प्रमुख मुद्दा असा आहे की अपंचीकृत पंचमहाभूत म्हणजे ज्या वेळेस महाभूतांचं एकत्रीकरण झालेलं नाही, मिश्रण केलेलं नाही, तेव्हा जी महाभूत असतात त्या महाभूतांपासून सूक्ष्म देह तयार होतो. आपला सूक्ष्म देह जसा आपल्याकडे आहे, म्हणजे आपल्याकडे मन आहे, बुद्धी आहे, चित्त आहे, अहंकार आहे, आपल्याकडेच ज्ञानेंद्रिय आहेत, कर्म इंद्रिय आहेत, प्राण आहे आपल्याकडे. तर हे सगळे जे आहेत, हे सगळे अवयव जे आहेत, हे सगळे आपले जसे तयार झाले या अपंचीकृत पंचमहाभूतापासून, तसंच या जगामध्ये जेवढं काही आहे त्या सगळ्यांच्या आतमध्ये अपंचीकृत पंचमहाभूतापासून तयार झालेलं सूक्ष्म शरीर आहे. म्हणजे एखादा म्हणेल की सूर्याला आहे का? हो, सूर्याला सुद्धा सूक्ष्म शरीर आहे. विज्ञानाला ते अजून लक्षात आलेलं नाही. विज्ञानाला लक्षात येईल का नाही माहीत नाही. कारण विज्ञान हे मुळात पूर्वी मन मानत नव्हते. विज्ञानवादी लोक हे पूर्वी मन मानत नव्हते. आजकाल मनाला ते मान्यता देऊ लागलेत आणि मनावर उपचार करण्याच्या अनेक पद्धती बाजारात विकसित झाल्यासारखे आपल्याला दिसत आहेत. म्हणजे मनावर वेगवेगळ्या प्रकारचे थेरपी रोग बरे करण्यासाठी तुम्हाला दिसतील. विज्ञानाच्या अवलंब करणारे जे काही लोक असतात त्यांच्याकडून या मनावर आता उपचार विविध प्रकारचे आपण पाहतो. परंतु विज्ञानाने मानलं का नाही मानलं याच्यावर खरा खेळ नाहीये, याच्याशी काय आपल्याला तसं घेणं देणं नाहीये. पण मन जसं लोक मानत नव्हते त्याचप्रमाणे सूर्याला सूक्ष्म शरीर आहे असं कोणी मानणार नाही. कारण सूर्य हा फक्त काहीतरी एक तप्त गोळा इथपर्यंत सगळ्यांना मान्य आहे. पण या सूर्याला काहीतरी सूक्ष्म शरीर असू शकतं अशी भूमिका मात्र सगळ्यांची असणं शक्य नाहीये. परमार्थ करणाऱ्या लोकांची सुद्धा असणे शक्य नाहीये, कदाचितच असेल ती. पण जो सूर्य आहे, हा सूर्य जो आपल्याला दिसतो ते त्याचं स्थूल शरीर आहे. त्या स्थूल शरीराच्या आतमध्ये त्याचं सूक्ष्म शरीर आहे ते दिसत नाही. आपलं जसं सूक्ष्म शरीर कोणालाही दिसत नाही, म्हणजे माझं सूक्ष्म शरीर तुम्हाला दिसत नाही, तुमचं सूक्ष्म शरीर मला दिसत नाही. पण आपण जर एकमेकांच्या खूप जवळ आलो तर आपलं एकमेकांचं सूक्ष्म शरीर आपल्याला जाणवू शकतं. दिसत नाही पण त्याची जाणीव होऊ शकते. म्हणजे आपण एकमेकांच्या सोबत असलो तर आपल्याला एकमेकाचं मन कळू शकतं, एकमेकांचं आपल्याला मन कळतं. बऱ्याच वेळा असं कळतं ह्याच्या मनात काय चाललंय, ओळख नाही. आणि शक्यतो नवरा बायको जर असतील तर मग त्यांना एकमेकांचं मन बऱ्यापैकी कळतं, कारण ते एकमेकांच्या जवळ असतात. आईला लेकराचं मन कळतं कारण ते बऱ्यापैकी जवळ असतात. तर अशा प्रकारे जर एखाद्या विशिष्ट वर्गांची एकी साधण्याचा प्रयत्न केला तर त्यांना एकमेकांचं मन कळू शकतं, कुठलाही वर्ग असो तो. मग तसंच आपण जगामध्ये कोणाच्याही जवळ जर गेलो तर त्या व्यक्तीचं आपल्याला मन जाणता येऊ शकतं, म्हणजे त्याचं सूक्ष्म शरीर जाणता येऊ शकतं. पण हे सूक्ष्म शरीर कसं आहे? सूक्ष्म शरीर म्हणजे कॉम्प्युटर, तुम्हाला माहित असेल. कॉम्प्युटर जो आहे तो हार्डवेअर सारखा आहे. कॉम्प्युटर म्हणजे हार्डवेअर म्हणतात त्याला. आणि त्या कॉम्प्युटरच्या आतमध्ये हार्ड डिस्क असते. त्या हार्ड डिस्क ही सुद्धा हार्डवेअरच आहे. पण त्याच्या आतमध्ये त्या मेमरीमध्ये इलेक्ट्रिकल एनर्जीच्या फॉर्ममध्ये अनेक प्रकारचे माहिती साचून ठेवलेली असते. अनेक प्रकारची माहिती असते. ती सूक्ष्म आहे, ती दिसत नाही, कोणालाही दिसत नाही. म्हणजे हार्ड डिस्क काढली आणि असं आपण तोडून बघितलं कुठे आहे काही सापडणार नाही, काहीच नाही. पण कॉम्प्युटर ऑन केला की तो रन होतो. म्हणजे त्याच्यामध्ये जे सॉफ्टवेअर म्हणतात त्याला, ते सॉफ्टवेअर आहे ते रन होतं. ते दिसत नाही कुठे, असं उघडून कुठूनही दिसणार नाही. पण चालू केलं तर ते जसं चालतं. त्याच्यामध्ये जे काही फंक्शन्स असतील ते सगळी रन होतात, म्हणजे ते चालू होतात आणि त्याप्रमाणे तो आपल्याला पाहिजे त्या प्रकारचं काम करता येतं. हे जसं आहे त्याचप्रमाणे आपलं जे शरीर आहे याच्यामध्ये सूक्ष्म शरीर म्हणजे ते सॉफ्टवेअर सारखं आहे. पण ते सॉफ्टवेअर मध्ये तो प्रोग्राम जो आहे तो कशा प्रकारचा आहे त्या प्रकारचं काम होत असतं. त्या प्रकारेच आपण काम करू शकतो. तसं या आपल्या सॉफ्टवेअर मध्ये म्हणजे या अंतःकरणामध्ये म्हणजे चित्त नावाच्या आपल्या मेमरीमध्ये, चित्त नावाचं आपले मेमरी आहे. चित्त नावाचं आपलं काय मेमरी डिव्हाइस आहे. ते मेमरी म्हणजे ज्या ठिकाणी साठवलं जातं सगळं.
तर चित्त नावाच्या या अवयवामध्ये आपले अनंत जन्मांचे संस्कार आपण काय ठेवलेले आहेत, साठवून ठेवलेले आहेत. आणि त्या संस्काराप्रमाणे म्हणजे त्या सॉफ्टवेअर प्रमाणे आपलं हे कॉम्प्युटर रन होतो. म्हणजे आपलं चालतं सगळं, आपलं जे चालू आहे सगळं हे त्याच्याप्रमाणे चालू आहे. मग त्याच्यात काय मिस्टेक झाली, गडबड झाली, तर त्याप्रमाणे तसे आपल्याला कधी कधी बुटअप होत नाही, कधी कधी काय होतं, डॅमेज होऊन जातं, रोग येतो, काहीतरी होतं. कॉम्प्युटर जसा बिघडतो तसं आपणही बिघडतो कधी कधी. अलग लक्षात. तर तसं सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर असे दोन जसे आपल्याला व्यवहारामध्ये कॉम्प्युटरमध्ये दिसतात, त्याचप्रमाणे आपल्याकडे दोन प्रकार आहेत, एक सॉफ्टवेअर एक हार्डवेअर. म्हणजे हे काय आहे, हे हार्डवेअर आहे आणि आतमध्ये काय आहे, सॉफ्टवेअर आहे. मग आता प्रत्येक कॉम्प्युटरची काही समानच ताकद नसते. प्रत्येक कॉम्प्युटरची रॅम आणि रॉम असं म्हणतात, त्याच्यामध्ये पण कुठली ऑपरेटिंग सिस्टम आहे, असं बरेच प्रकार असतात. त्याचे किती आता तुम्ही डिटेलमध्ये गेलं की सगळं तिथे जसं इतकं प्रचंड मोठी गोष्ट आहे. म्हणजे इथे बसून त्या कॉम्प्युटरच्या सॉफ्टवेअर थ्रू, त्या हार्डवेअरच्या थ्रू इथून आपण अमेरिकेत जाऊ शकतो, नाही का. म्हणजे सॉफ्टवेअरची कमाल काय आहे, सॉफ्टवेअर मध्ये काय आलं, सूक्ष्म झालं. जेव्हा सूक्ष्म होतं तेव्हा दूरपर्यंत जात आहेत. स्थूल असतं तेव्हा लिमिटेड असतं, म्हणजे कमी जागेत असतं. स्थूल प्रपंचाचा व्यवहार कमी जागेत होतो, सूक्ष्म प्रपंचाचा व्यवहार जेव्हा होतो तो लांबपर्यंत जातो. म्हणून जसं कॉम्प्युटर डेव्हलप झाले, म्हणजे जसं ते सॉफ्टवेअर डेव्हलप झाले, म्हणजे सूक्ष्म भाग डेव्हलप झाला, तसं दूरपर्यंत जात आलं. हे किती दूरपर्यंत जाईल, माणूस खूप प्रगती करू लागला, इथून पुढे करेल प्रगती अजून, तर तो कदाचित परग्रहावर जाईल. तिथल्याही लोकांशी, तिथे कुठे जे जीव असतील त्यांच्याशी सुद्धा तो व्यवहार करू शकेल. जसं पूर्वी आपण अमेरिकेतल्या लोकांशी व्यवहार करण्याचा प्रश्नच नव्हता. वास्को द गामा कोणीतरी आला, त्याने शोध लावला, नंतर मग हे तिकडे गेले, ते तिकडे आले, असे सगळे फिरत राहिले. पोर्तुगीज, डच, फ्रेंच असे सगळे लोक आले आणि मग त्यानंतर आपल्याला कळलं तिकडे पण लोक असतात, नाही तर आपल्याला माहित नव्हतं. एकदम खेड्यागावात जर गेले तुम्ही, फार पूर्वीचा जर विचार केला तर शहर काहीतरी असतं हे कल्पनाच नाही कोणाला. काहीतरी असेच मेले लोक की जे जन्माला आले आणि त्यांना विमान पण माहित नव्हतं, गाडीच माहित नव्हती, गाडी म्हणजे काय असते, असे मेलेले आहेत किती लोक. पण त्या काळामध्ये शहरात गाडी होती. मुंबईमध्ये ठाण्यापर्यंत जेव्हा रेल्वे आली तेव्हा लोक राक्षस आलाय म्हणले पळत सुटले सगळे, अशी परिस्थिती आहे. अलग लक्षात. तर माहिती नसते ते, नाही. पण जसं सूक्ष्म भागाकडे लक्ष दिलं जातं तसं दूरपर्यंत व्यवहार होऊ शकतो. असं हा एक वेगळा विषय आहे. तर प्रपंच जो आहे तो दोन प्रकारचा आहे. किती, स्थूल, सूक्ष्म. स्थूल प्रपंच चालवायचा असेल तर काय पाहिजे, सूक्ष्म प्रपंच पाहिजे. म्हणजे हे जर चालवायचं असेल, हे चालायचं असेल, त्याच्या आतमधलं काय पाहिजे, सगळं सूक्ष्म प्रपंच पाहिजे. म्हणजे जर मन नसेल, म्हणजे सूक्ष्म देह नसेल, तर स्थूल देह चालूच शकत नाही. आणि त्याचा प्राण हा एक अवयव आहे. नुसता प्राण असला म्हणजे हेच काम करत नाही, तर मन सुद्धा लागतं. आपण जेव्हा झोपतो तेव्हा प्राण असतो. आपण झोपल्यानंतर कोण असतं, प्राण असतो, पण मन नसतं. कारण मन काय होतं, मन त्यावेळेस आतमध्ये लीन झालेलं असतं, मन त्यावेळेस आतमध्ये गेलेलं असतं. त्यामुळे आपण झोपल्यानंतर प्राण जरी चालू असला तरी सुद्धा बाकीचे सगळे झोपलेले असतात. मन, चित्त, अंतःकरण, बुद्धी हे सगळे काय झालेले असतात, इंद्रिय सुद्धा, ज्ञानेंद्रिय, कर्म इंद्रिय हे सगळे लीन झालेले असतात आपापल्या ठिकाणी. आणि म्हणून हे शरीर काम करू शकत नाही. जेव्हा आपण उठतो तेव्हा हे सगळे जागृत होतात, इंद्रिय सगळे पुन्हा जागे होतात आणि पुन्हा काम सुरू होतं. सूक्ष्म शरीर नसेल तर स्थूल शरीर काही करू शकत नाही. स्थूल शरीर पंचीकृत पंचमहाभूताचं बनलेलं आहे. हे कशाचं बनलंय, 5 महाभूतांचं मिश्रण करून हे बनलेलं आहे. आणि सूक्ष्म शरीर 5 महाभूतांचं मिश्रण न करता बनलेलं आहे. मग हे जे मिश्रण करून बनवलं, याचं मिश्रण कसं केलं, याच्यात पंचीकरणाच्या पद्धती वेगवेगळ्या सांगण्यात आलेल्या आहेत. त्यातली जी आपल्याला जास्त माहीत असलेली पद्धत आहे ती अशी आहे की या 5 महाभूतांच्या 2 भागातून स्थूल शरीर तयार केलंय. 2 भाग म्हणजे कसं, पृथ्वी हा एक भाग घेतला की त्याचे 2 तुकडे करायचे. म्हणजे पृथ्वी आपण समजा धरली 100%, तर त्याच्यातलं काय करायचं, त्याला 50% काढायचं इकडे, 50% इकडे काढायचं, 2 तुकडे करायचे त्याचे. असं वायू आकाशपर्यंत जायचं. म्हणजे आकाश महाभूताचं पण काय करायचं, 100% भाग धरला, त्याच्यातलं काय करायचं, 50% वेगळा, 50% वेगळा, असं करायचं. म्हणजे सगळ्या महाभूतांचे 50%, 50%, 50%, 50% असं करायचं. म्हणजे 5 होते, त्याचे किती तुकडे झाले, आता 10 झाले. 5 बाजूला काढून ठेवायचे. 5 काय करायचे,
5 एकदम बाजूला काढून ठेवायचे. आता उरलेले जे 5 आहेत त्या प्रत्येकाचा म्हणजे त्या 5च्या प्रत्येकाचा पुन्हा 4 भाग करायचे. म्हणजे किती झाले 12.5 12.5 12.5 12.5 12.5 असे 4 वेळा केले म्हणजे किती झाले 50 है ना. असे कितीचं करायचं हे 5 महाभूतांचं. म्हणजे हे किती झालेत 5 5 5 हे किती झाले 25 भाग झाले. किती झाले 25. हे जे 25 भाग आहे हे 25 भाग 5 भाग कोणाचे आहेत पृथ्वीचे आहेत. 25 झाले का किती झाले 4 12.5 12.5 12.5 12.5 मध्ये किती झाले 50 झाले. भाग किती झाले भाग तुकडे किती झाले एकूण 5 महाभूतांना तुम्ही 4 भागात जर विभागलं तर 5 चे किती झाले 4 गुणिले 5 20 झाले. 20च झाले. 20 तुकडे आहेत तुमच्याकडे. एका महाभूताचे किती तुकडे आहेत 4 आहेत. दुसऱ्याचे 4 आहेत. तिसऱ्याचे 4 आहेत. चौथ्याचे 4 आहेत. पाचव्याचे 4 आहेत. आता पहिले जे 5 महाभूत आहेत त्यापैकी एक घ्या. उदाहरणार्थ आकाश घ्या. आकाशाचा किती भाग आहे तुमच्याकडे 50%च आहे. हा 50% घेतला. हे उरलेले जे 4 आहेत आकाश सोडून उरलेले 4 म्हणजे वायू अग्नी जल आणि पृथ्वी हे 4 भाग घ्या आणि ह्या आकाशाच्या 50% भागात मिश्रण करा एकत्र करा. म्हणजे किती झाले एकूण झालं ते 100%. पण ह्या 100% मध्ये काय आहे 50% आकाश आहे 12.5 वायू आहे 12.5 अग्नी आहे 12.5 जल आहे आणि 12.5 पृथ्वी आहे. म्हणजे एकूण 100% आहे. हे झालं पंचीकृत आकाश. तसं पंचीकृत वायू घ्या. पंचीकृत वायू म्हणजे कसा होतो वायूचा 50% भाग आकाशाचा 12.5 अग्नीचा 12.5 जलाचा 12.5 आणि पृथ्वीचा 12.5 एकूण झाले 100%. हा झाला पंचीकृत वायू. असंच अग्नी असंच जल आणि असंच पृथ्वी आणि हे असे 5 महाभूत तयार झाले. पण या 5 महाभूतामध्ये काय आहे 50% त्या महाभूताचा भाग आहे म्हणून त्या महाभूताचं नाव दिलंय म्हणजे पंचीकृत आकाश पंचीकृत वायू पंचीकृत अग्नी पंचीकृत जल आणि पंचीकृत पृथ्वी. कारण 50% भाग त्या महाभूताचा आहे आणि उरलेला 50% भाग 4 महाभूतांचं समान मिश्रण आहे. ही एक पंचीकरणाची पद्धत सांगण्यात येते. ग्रंथांमध्ये ही एक पद्धत सांगण्यात आलेली आहे. दुसऱ्याही पद्धती आहेत पण आपण त्याचा विचार करणार नाही. एक पद्धत जरी कळली तरी भरपूर आहे. तर या प्रकारे 5 महाभूतांचं काय होतं मिश्रण प्रमाण आहे त्याचं. ते मिश्रण केलं. आता हे मिश्रण केले असे 5 महाभूत झाले. आता ही जी 5 महाभूत झाली या 5 महाभूतांपासून स्थूल शरीर तयार आलं लक्षात. स्थूल शरीर जेवढे जगातले स्थूल प्रपंच आहे याच्यामध्ये ही 5 महाभूत सापडणार. तुम्ही काहीही घ्या. उदाहरणार्थ फुल आहे माझ्या हातात. ह्याच्यात काय काय आहे ह्याच्यात पृथ्वी आहे ह्याच्यात जल पण आहे ह्याच्यात अग्नी पण आहे ह्याच्यात वायू आहे ह्याच्यात आकाश पण आहे. हा ग्रंथ घ्या हा मोबाईल घ्या माझं स्थूल शरीर घ्या हे घर घ्या काहीही घ्या. जगामधलं तुम्ही कुठलाही पदार्थ घेतला स्थूल पदार्थ त्याच्यामध्ये पंचीकृत पंचमहाभूत आहेत. म्हणजे 5 महाभूतांशिवाय काहीही तुम्हाला सापडणार नाही. सर्वत्र काय पंचीकृत पंचमहाभूतांची स्थूल शरीर आहे. कुत्र्याचं शरीर माणसाचं शरीर जनावराचं शरीर झाडाचं शरीर कशाचंही असू दे अशी शरीर सापडते. आलं लक्षात. तर 2 भाग झाले. एक झालं पंचीकृत एक झालं अपंचीकृत. तर हा जो पंचीकृत आणि अपंचीकृत प्रपंच आहे हा कुठपर्यंत आहे 14 भुवनांचा प्रपंच आहे. किती एकूण किती आहे 14 भुवन आहेत. म्हणजे हे कसं आहे की सोप्या भाषेमध्ये समजून सांगण्यासाठी सांगण्यात आले 14 भुवन. हे कसं आहे जसं जगामध्ये किती खंड आहेत. खंड म्हणजे तुकडे. जगाचे काय केलं तसं जग एकच आहे म्हणजे पृथ्वी. व्यावहारिक भाषेमध्ये आपण जग म्हणजे कशाला म्हणतो पृथ्वीला. तर पृथ्वी जी आहे या पृथ्वीला खरं तर एकच पृथ्वी आहे पण ते समजावून सांगण्यासाठी काय करतात खंड आहेत. किती खंड आहेत एकूण भूगोल शिकले का नाही भूगोलमध्ये दिलेलं आहे ते किती खंड आहेत एकूण आशिया खंड युरोप खंड रशिया खंड असे काहीतरी खंड आहेत ना आहेत. बरं असू दे 5 असू दे 7 असू दे 10 असू दे काहीतरी आहेत आहे ना. तर काहीतरी खंड आहेत. आता नाही आपल्या लक्षात राहिलं तरी काय हरकत नाही की आपल्याला परीक्षा द्यायची नाही भूगोलाची नाही का. त्यामुळे किती असो 2 असो 3 असो 4 असो 5 असो 6 असो 7 पण खंड केलेत. हे कशासाठी केलेत
काय गरज काय आहे करायची खंड? एकच पृथ्वी आहे ना. समजावून देण्यासाठी, समजायला सोपं जातं. बरं, मग नुसते खंड करून जमलं का? मग काय केलं? देश केले. किती देश आहेत जगामध्ये? 7,000. अजून अवघड प्रश्न झाला. किती देश आहेत जगात? माहित नसलं तर काहीतरी अंदाजे फेकू नका. काही फेकून द्याला. बरं, नाही माहिती, जाऊ दे. पण आता मग अंदाजे धरायचा, अप्रॉक्सिमेट, नाही का? अंदाजे किती असतील? 200, 300, 500 काहीतरी असतील. एवढे देश आहेत. बरं, हे कशासाठी केले देश? आता देश कशासाठी केले? काही नाही, पुन्हा समजायला, व्यवहार करायला सोपं जावं म्हणून, का भांडणं करायला? हा तुझा देश, हा माझा देश आहे. आता करायला लागले भांडणं, वेडी आहेत लोक सगळे, भांडणं करत बसलेत. हे कशासाठी केलं होतं? व्यवहारासाठी. सोपं जातं व्यवहार करायला, कारण एकच पृथ्वी आहे. एकच, तुम्ही पृथ्वीवर राहणार, आम्ही पृथ्वीवर राहणार. कशाला भांडण करत बसायचं विनाकारण? पण होतं ते भांडण, जाऊ दे, त्याला काही अनेक कारण आहेत. पण खरं तर ते भांडणं करायचं काही कारण नाहीये, कारण पृथ्वी सगळ्यांची आहे, एकच आहे. हा भारत देश माझा ना हा तुझा, असलं म्हणायची काही गरज नसते खरं तर. पण भांडणं होतात है ना. आता त्याला काय आपण करू शकत नाही की, नाही का? आपल्या शेजाऱ्याशी भांडणं होतात तर, नाही का? कारण आपण पण समजून बसलो ना, हे घर कोणाचं आहे? असं आहे. जसं हा देश, हा खंड, हा देश, हे राज्य, हे गाव आणि हे घर सुद्धा आपण फक्त व्यवहारासाठी निर्माण केलं. नाही तर काही नाही. याच्यात मेलो की आपल्याला सगळे काढणार आहे, जाळणार आहेत. त्याच्यामुळे हे माझं घर, हे तुझं घर, हा खरं तर नुसता नावाला तो कागदोपत्री व्यवहार आहे. व्यवहार होण्यासाठी येते. कागदावर तुमचं नाव आहे आणि म्हणून तुमचं हे घर आहे. उद्या तुम्ही मेल्यानंतर कागदावरचं नाव पुसून टाकतील, राहणार नाही ते नाव, दुसऱ्याच्या कोणाच्या तरी नावावर जाईल ते. मग त्याचा काय एवढा अहंकार धरायचा आहे? आपलं घ्यायचं, वापरायचं, जायचं, शांत राहायचं, नाही का? पण तसं होत. सरकारला जर राग आला तर तुमची सगळी जमीन घेऊन टाकते, माहिती ना? लँड बिल पास केले त्यांनी, कारण की त्यांना माहिती आहे की ही जमीन काही तुमची नाहीये, आमची आहे. या भारताच्या सगळ्या जमिनीवर कोणाचा अधिकार आहे? सरकारचा अधिकार. आणि हे खोटं नाही, हे खरं आहे. आपण म्हणतोय माझी 10 एकर जमीन आहे, 100 एकर जमीन आहे, हे आपण म्हणतोय. पण सरकारने आता लक्षात आणून दिलंय, तुमची गैरसमजत राहू नका. तसं देवाला पण लक्षात येऊ शकतं बरं, की हे तुमचं नाहीये, तुम्ही जरा सावध व्हा. पण त्याच्यापेक्षा आपण आधीच सावध राहावं की सबभूमी गोपाल की, सबभूमी सरकार की नाही, सबभूमी गोपाल की. हे सरकारने पण लक्षात ठेवावं, है ना? मग काही अडचण येत नाही. तर हे कशासाठी केलंय? आपणच केलंय, देवाने केलेलं नाही. काही देव काहीच करत नाही. हे देवाने केलं नाही. हे कोणी केलंय? हे आपणच केलेलं आहे. शहाण्या माणसांनी विभागणी केली आहे आणि वेड्या माणसांनी गोंधळ घातलाय. शहाण्या माणसांनी विभागणी केली आणि वेडी माणसं भांडत बसली. असा हा सगळा व्यवहार आहे. असो, तर हे जसं केलंय तसं 14 भुवन खरं तर एकच सृष्टी आहे. ही काय? ही एकच प्रचंड मोठी सृष्टी आहे. तिचा व्याप किती मोठा आहे हे सांगता येत नाही. किती मोठा आहे याचा शोधण्याचा प्रयत्न मुंगीने विचार केला की किती मोठं जग असेल, ही पृथ्वी किती मोठी असेल, असं मुंगीने शोधायचा प्रयत्न सुरू केला. तर कधी कळेल मुंगीला? मुंगीने ठरवलं, जन्माला आली मुंगी आणि तिने ठरवलं आता मी या अख्ख्या पृथ्वीचा शोध लावते, किती मोठे ते शोधते. काय होईल बरं? मुंगीने ठरवलं की हिमालयाच्या एव्हरेस्ट शिखरावर जातेच मी. कोणी ठरवलं? मुंगीने ठरवलं. काय होईल बरं? म्हणजे जाईल का नाही जाईल? ती सगळं ऑक्सिजनचं सिलेंडर जरी घेऊन जायचं ठरवलं तरी जाईल का? जाता येईल का मुंगीला एव्हरेस्ट शिखरावर चालत? जाईल का? पोहोचेल का तिथं? का बरं? का नाही पोहोचणार? ऐपतच नाही, हैसियत नाही, नाही का? मुंगीला जर ही पृथ्वी अख्खीच्या अख्खी कळणं अशक्य आहे, तसं आपल्याला हा एवढा मोठा प्रपंच मानवाला कळणं अशक्य आहे. म्हणून त्याच्या भानगडीत पडू नये. पण तरी सुद्धा हे लोक नादी लागलेत. मंगळावर काय शोधतो, नेपच्यून कुठे आहे, प्लुटो कुठे आहे. अरे अजून आपण आपल्याच आकाशगंगेत आहोत. त्यांनाही लक्षात आलंय की फार मोठं आहे. केपलर 22b नासाने शोधला. तुम्हाला बऱ्याच वेळा सांगतो की केपलर 22b नासाने जर शोधलाय तर त्यांनी त्याचं अंतर पण शोधलंय. 600 प्रकाश वर्ष आहे. किती आहे? 600 प्रकाश वर्ष ते अंतर आहे आपल्या पृथ्वीपासून. आणि आता जन्मलेला मुलगा जर प्रकाशाच्या वेगाने निघाला यानात बसून त्या, तर किती वर्षाने पोहोचेल तिथे? 600 वर्षाने पोहोचेल. आणि प्रकाश वर्ष हे एकक मी तुम्हाला सांगत असतो बऱ्याच वेळा. प्रकाश वर्ष म्हणजे प्रकाश हे एकक कशासाठी आहे? प्रकाशाचा वेग सांगतो ते. सूर्याचा किरण पृथ्वीवर यायला किती वेळ लागतो?
8 मिनिट काहीतरी सेकंद, 8 मिनिट धरू आपण अंदाजे. सूर्य ते पृथ्वी किती अंतर आहे? किलोमीटर. सांगितलं होतं की मागच्याच आता किती 8 दिवसापूर्वी सांगितलं तुम्हाला मी. बरं, काय हरकत नाही. 14,96,00,000 किलोमीटर आहे. म्हणजे अंदाजे धरू 15 कोट किलोमीटर. आता 8 मिनिटानंतर हा म्हणजे 8 मिनिटात जर प्रकाश किरण इथे येतो, एवढ्या किलोमीटर प्रवास करतो. अंदाजे काही धरा, आपल्याला काय 14 कोटीच म्हणायचं असं काही नाही, 15 कोटी अंदाजे धरू आपण. 15 कोट किलोमीटर जर अंतर सूर्याचा किरण 8 मिनिटात येतो, तर 600 वर्षांनी तो कुठे जाईल? 600 वर्षांनी. 8 मिनिटात इथे आलाय, 600 वर्षांनी तो कुठे जाईल? तिथं तो केपलर 22b आहे. किती अंतर झालं? गणित येईल करता, ते गणित केलं तर येईल. आता हा जर केपलर 22b तिथं असेल, तर हे आपल्या आकाशगंगेच्या पलीकडले आकाशगंग, त्याच्या पलीकडे काय 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 गोंधळ कसं लक्षात येईल? म्हणून त्यांनी पण आता हात टेकलेत की आम्हाला पण शोधतायत. ते हात टेकलेत म्हणजे ह्याच्या पुढं काय अजून माहित नाही, आहे पण आहे एवढं आम्हाला मान्य आहे. तसं आम्ही पण सांगतोय स्वर्ग आहे, पाताल लोक आहे, दाखवा. एवढंच की तुम्ही फोटो काढू शकता, आमच्याकडे फोटो नाही. फरक काय आहे तुमच्यात आमच्यात? पण तुम्ही पण जाऊ शकत नाही ना आम्ही पण जाऊ शकत नाही. तुम्ही जाऊ शकत नाही, आम्ही जाऊ शकत नाही. बरं, चंद्रावर तुम्ही जाऊ शकता, पण तुम्ही एकटेच जाता, आम्हाला नेत नाही. तसं आम्ही जर ठरवलं तर आम्ही सुद्धा स्वर्गात जाऊ शकतो, कारण अर्जुन स्वर्गात जात होता तुम्हाला माहित आहे. तसं आपण जरी ठरवलं परमार्थाच्या साह्याने, म्हणजे या पारमार्थिक विद्येच्या साह्याने स्वर्गात जायचं, तर आपल्याला सदेह स्वर्गात जाता येऊ शकतं. पण जसे ते लोक पण आपल्याला नेत नाहीत, तसं आम्ही पण तुम्हाला नेणार ऐक नाही. का नेवा ना? ते नेतात का आपल्याला? नासाने आपल्याला घेऊन जावं मंगळावर, मी पण त्यांना स्वर्गाला घेऊन जाईल, नाही का? ते नेणार नाहीत, मी पण नेणार नाही. ते म्हणते तुम्हाला जाताच येत नाही, मग तुम्हाला पण जाताच येत नाही असं म्हटलं तर तसं चालत नाही. असो, तर काही गोष्टीमध्ये कसा अधिकार लागतो. आपण मंगळावर जसं नासाच्या थ्रू जाऊ शकत नाही, तसं स्वर्गात सुद्धा आपल्याला जाता येत नाही, कारण आपला अधिकार नाही. पण अर्जुनासारख्या महान व्यक्तींचा अधिकार होता, आणि असे अनेक लोक असू शकतात की जे लोक स्वर्गात जाऊ शकतात, पण ते आपल्याला नाही घेऊन जाऊ शकत, कारण आपला तो अधिकार नाहीये. जसं मुंगीला तुम्ही जरी किती ठरवलं की इथली पुण्यातली मुंगी आपल्याला अमेरिकेला घेऊन जायची, तर चुकून आपल्या बॅगमध्ये आली तर जाईल, पण तसं नाही नेता येत ना तिला, कारण तिचा अधिकार नाही. पण बॅगमध्ये चुकून आली तर अधिकार आहे असं म्हणावं लागतं, नाही का? तर एवढा मोठा प्रपंच आहे. 14 भुवनांची विभागणी जी केली ती कशासाठी केली? खरं तर मगाशी म्हणाल्याप्रमाणे फक्त व्यवहार मात्र आहे, व्यवहार होण्यासाठी केली आहे 14 भुवन. आता या 14 भुवनांमध्ये किती परत प्रपंच हे सांगता येत नाही बरं. जसं 7 खंडामध्ये किती पुढे देश आहे जसं मोजता येत नाही. खरं तर आपण मोजतोय त्याच्यातले देशातले राज्यही मोजतोय, राज्यातले गावही मोजतोय, पण आज जरी समजा 100 असतील तर उद्या कदाचित 150 असतात. कारण भारतामध्ये पूर्वीची राज्य जर पाहिली तर किती होती? अवघड प्रश्न आहे, बरं जाऊ दे. भारतातली जी राज्य आहेत ती जेवढी होती ती आता किती आहेत? कमी झालीत का वाढलेत? कारण छत्तीसगड, अजून प्रतापगड कुठला आलाय? छत्तीसगड. आता अवघड महाराष्ट्रात आहे छत्तीसगड, उत्तरांचल है ना, अजून उत्तराखंड आणि बिहार असे वेगवेगळे झाले ना. आता तेलंगणा है ना, असे वेगवेगळे झाले सगळे. तर हे सगळे झाल्यामुळे वाढले. तसंच या 14 भुवनांमध्ये असे किती लोक असतील हे आपल्याला माहितच नाहीये. 14 भुवनांमध्ये किती लोक असतील, किती असे भाग असतील हे आपण सांगू शकत नाही. 14 भुवनांमध्ये किती स्वर्ग असतील हे सांगता येत नाही. ज्ञानेश्वरीमध्ये एका ठिकाणी 21 स्वर्ग असं म्हटलंय. तर हे 21 स्वर्ग का म्हटलंय? कारण की या उच्च लोकांमध्ये जे स्वर्ग म्हटलं जातं त्या स्वर्गात किती लोक आहेत? कारण स्वर्ग लोक असा एक लोक आहे 14 भुवनांमध्ये. मृत्यूलोक आणि याच्यावर जे आकाश, स्वर्ग, महलोक, जनलोक, तपोलोक असे जे लोक आहेत वेगवेगळे, त्याच्यामध्ये किती असे विभागणी केलेली असतील याची संख्या कोणाला माहित नाही. तसंच या मृत्यूलोकाच्या खाली म्हणजे खाली नाही बरं, कारण गैरसमज आपला बऱ्याच वेळा काय होतो, लोक म्हणतात स्वर्ग कुठे आहे? वर आहे. आणि पाताळ कुठे आहे? खाली आहे. खाली म्हणजे कुठं? मग खाली लोक वर म्हटलं की देव कुठे आहे? वर म्हणजे कुठं? वरवीर काही नसतं. पृथ्वीला वर वगैरे नाहीये. कारण आपल्याला जे वर वाटतंय ते खालच्या लोकांना पलीकडे पृथ्वीच्या त्या साईडला कुठं वाटणार आहे?
त्यांच्यासाठी हे खाली आहे, आणि आपल्यासाठी जे खाली आहे त्यांच्यासाठी ते काय वर आहे. म्हणजे समजा असं धरूया की भारताच्या बरोबर दुसऱ्या बाजूला अमेरिका आहे असं धरू, अंदाजे नाहीये तसे, थोडा फरक आहे, पण अमेरिका बरोबर दुसऱ्या बाजूला असं धरलं तर आपल्यासाठी आकाश हे आहे, तर यांच्यासाठी काय आकाश ते आहे, आपल्यासाठी हे पाताळ आहे तर त्यांच्यासाठी हे पाताळ आहे. म्हणजे त्यांच्या दृष्टीने आपण पाताळात आहे आणि आपल्या दृष्टीने ते पाताळात आहे, तसं बघितलं तर. पण तसं काही नाही, म्हणजे वर आणि खाली हा असा काही प्रकार नाही बरं. जे आपण वर खाली समजतोय, म्हणजे देव वर आहे म्हणजे आकाश आहे तर इकडे असा त्याचा अर्थ नाही, पण बऱ्याचशा लोकांना तसा वाटतो. आपणही लहानपणापासून तसं समजून चाललेलो असतो, कारण आपल्या सोबतचे लोक म्हणतात देव तिकडे आकाशात, त्याच्यामुळे आपलं ते समज झालाय. पण तसं नाही. तर वरचा अर्थ होतो उत्कृष्ट ठिकाणी, वर म्हणजे काय, आणि खाली म्हणजे नीच ठिकाणी. तो नीच ठिकाण कुठं असेल, नीच ठिकाण इकडे असेल असं नाही, ते कदाचित इकडे पण असू शकतं, ते कदाचित इकडे असू शकतं, कदाचित इकडे असू शकतं. कुठल्या दिशेला असेल हे सांगता येत नाहीये, कारण हा जो व्यापक असा प्रपंच आहे याच्यामध्ये दिशांचा आपल्याला खरं तर काही थांगपत्ता लागणार आहे. तुमचं होका यंत्र सुद्धा एका ठराविक वेळेपर्यंतच काम करतं. होका यंत्र माहिती ना, ते सुद्धा एका ठराविक वेळेपर्यंतच काम करेल. त्याच्यानंतर होका यंत्राची ती सुई असते ती कुठंच फिरायची नाही, तिला कळणारच नाही तर नॉर्थ का साऊथ, आहे की नाही. ती फक्त पृथ्वीवर चालते, नॉर्थ अँड साऊथ. वर गेल्यानंतर ते होका यंत्राला काम नाही, मग त्यानंतर त्यांना दुसरे कुठले तरी यंत्र वापरावं लागत असतील. पण साधारण जे होका यंत्र आपण वापरतो ते काम करत नाहीत वर गेल्यानंतर, मग दुसरे इन्स्ट्रुमेंट्स वापरावे लागतात. असो, तर उच्च लोक हा कुठल्या दिशेला आहे सांगता येत नाही. म्हणजे स्वर्ग लोक वर म्हणजे इकडे आहेत असं म्हणता येत नाही बरं. वरचा अर्थ होतो उच्च ठिकाणी, आणि पाताल लोक खाली आहे म्हणजे खाली म्हणजे नीच ठिकाणी. तर नीच कुठे असेल हे सांगता येत, कुठलं एक्झॅक्ट कुठल्या साईडला आहे, ह्या साईडला का या साईडला का या साईडला असं काही म्हणता येणार नाही आपल्याला. पण ज्या लोकांमध्ये दुःख जास्त आहेत, दुःख जास्त बघायला, ते लोक नीच लोक असतात. ज्या लोकांमध्ये सुख जास्त आहे त्या लोकाला स्वर्गलोक म्हणतात किंवा उच्च लोक म्हणतात. मृत्यूलोक असा लोक आहे की ज्या ठिकाणी सुख आणि दुःख यांचं जवळजवळ समसमान आहे. आपण मृत्यूलोकात आहोत, आपल्याकडे कसं आहे, सुख आणि दुःख समसमान आहे. कधी सुख कधी दुःख, कधी सुख कधी दुःख, असा आपला खेळ चालत राहतो आणि आपल्याला त्यामुळे बरं वाटतं. कधी तिखट कधी गोड, कधी तिखट कधी गोड. जेवणामध्ये फरसाण अधिक शिरा, जिलेबी अधिक वडापाव, हे जसं कॉम्बिनेशन असलं कसं लाळ सुटते चांगले आहे ना, मस्त वाटतं एकदम जेवायला. पण नुसतं गोड दिलं काय जेवण आहे का, नुसती शाकभाजी आणि वरण आमटी भात दिला चालेल का, नाही सर बुंदी लागते सोबत, नाही का. हे जसं कॉम्बिनेशन केलं की कसं बरं वाटतं. तसं मृत्यूलोक हा तसंच आहे. मृत्यूलोकामध्ये एक सरळ चालत मिश्रण लागतंय, म्हणून सुख दुःखाचं सुद्धा मिश्रण म्हणजे मृत्यूलोक आहे. स्वर्गलोक असा नाही. स्वर्गलोकामध्ये फक्त काय आहे, फक्त सुख आहे. स्वर्गलोकामध्ये फक्त सुख आहे. आणि नीच लोकामध्ये काय, फक्त दुःख आहे. इतक्या हालापेष्टा, इतके दुःख आहेत काय वर्णन करता येत नाही. आणि साधू संतांनी किंवा ग्रंथांमधून या नीच लोकाचं स्वर्ग लोकाचं खूप वर्णन आहे. मृत्यूलोकाचं सुद्धा वर्णन आहे जे आपल्याला माहितच आहे. पण स्वर्गलोक आणि नीच लोक हे काही आपण पाहिले नाही. ज्यांनी पाहिलेत त्यांनी त्याचं वर्णन करून ठेवलं, त्यांच्यावर ज्यांची श्रद्धा आहे त्यांनी ते मानलं आणि त्यांनी पुढे लोकांना सांगितलं. आता काही लोक म्हणतात आहे स्वर्ग वगैरे काही नसतंय, पाताळ विताळ काही नसतंय, पाप पुण्य असं काही नसतं, म्हणजे हे लोकच नसतात असं काही लोक मानायला लागले. का ते म्हटले दाखवा कुठे. मग काही लोक म्हटले मेल्याशिवाय स्वर्ग दिसत, मर तू मग. अशा गमतीचे जगत आहे. तर कसं असतं की एखाद्याने पाहिलं तर त्याच्यावर श्रद्धा ठेवून आपल्याला ते ऐकावं लागतं. नासाने केप्लर 22b पाहिला आणि आपल्याला सांगितलं आणि फोटो दाखवला, कुठला तरी एक फोटो असा दाखवला आणि आपण म्हणलो ना केप्लर 22b आहे, मी म्हणेल दाखवा, तर म्हटलं नाही फोटो आहे फक्त. हे फोटो मानत नाही, मी नाही मानत फोटो, दाखवा केप्लर 22b. काय दाखवणार आहे, काय दाखवतं काय येणार आहे. बरं, या आकाशगंगेची जी त्रिज्या आहे, नाही व्यास जो आहे तो मोजून दाखवा असं म्हण. काय मोजणार आहे. या पृथ्वीचं वजन किती आहे, त्यांनी वजन पण काढलंय बरं सगळं, पण या पृथ्वीचं वजन किती आहे, या पृथ्वीचा व्यास किती आहे हा सांगा. मी म्हणतो दाखवा मोजून. मग दाखवतील का, नाही दाखव. युक्ती लागते त्याला, काय युक्तीने ते शोधावं लागतं. तसं शोधता येत नाही, तसं कळत नाही.
तसं स्वर्गलोक आणि पाताल लोक ते जे लोक मानत नाहीत, जे म्हणतात आम्हाला दाखवाच, मी तो म्हणतो तुमचा पंजोबा दाखवा. तुम्ही कोणापासून तयार झाले? बापापासून. बाप कोणापासून झाला? आजोबापासून. आजोबा कोणापासून? पंजोबापासून. तुझा पंजोबा दाखव, नाही तर तूच नाहीये असं मी म्हणतो. तुझ्या पंजोबापासून तू तयार झालास ना, झालाच का नाही झाला? मग पंजोबा दाखव, नाही तर बाप दाखव, नाही का? तू जर आहेस याच्यापासून तयार झाला असं म्हणतोस, किंवा हे याच्यामुळे सगळं आहे असं म्हणतोस, तर दाखवता येईल का? नाही. एखादा म्हटलं ही शेती सगळी माझी आहे, आता ही सगळी शेती तुझी आहे, तर कशावरून? मग तुम्ही तो कागद 7/12 आहे माझ्याकडे, हा माझा 7. मी तुझ्या 7/12ला मानतच नाही. 7/12 हे काय? प्रमाण आहे. 7/12 हे काय? प्रूफ म्हणतात, प्रमाण आहे. मग हे प्रमाणाला मी मानत नाही, ही जमीन माझीच आहे, काय करणार? सरकार म्हणतं ना सर, सरकार जेव्हा येतं तेव्हा ते काय म्हणतात, ही जमीन तुझी कशाहून? हा म्हणतो 7/12 आहे. तर म्हणतं आम्हाला मान्य नाही, आमची जमीन आहे ती. 7/12 तू काय घेऊन बसलास? आणि मग सरकार त्याच्यावर दया म्हणून ते पैसे देतात आपल्याला, त्यांना वाटेल तेवढे, ते काही आपल्याप्रमाणे थोडी देतात. तेव्हा त्याला कळतं की अरे 7/12ला काही व्हॅल्यू नसते. 7/12ला व्हॅल्यू केव्हा नसते? जेव्हा सुप्रीम अथॉरिटी येते आणि म्हणते आता ही माझी आहे, लक्षात घे, तेव्हा तो 7/12 राहत नाही, काय नाही, प्रमाण चालत नाही. तर प्रमाण जे आहे, या प्रमाणाहून जर तुम्ही सगळं मांडताय, तर साधू संतांनी लिहिलेले ग्रंथ हे प्रमाण नाहीये. तुम्ही आमचं प्रमाण मानत नाही, हा तुमचं अडचण आहे, आमची अडचण नाहीये ती. स्वर्गलोक आहे का नाही, मृत्यूलोक आणि पाताल लोक हे आहे की नाही, हे तुम्ही मानता का नाही मानता ह्याच्यावर त्यांचं अवलंबून नाहीये. हे लोक हे कशावर अवलंबून आहे? प्रमाणांवर अवलंबून. आणि आपल्याला प्रमाण कोणाचं आहे? साधू संतांचं प्रमाण आहे. त्या साधू संतांनी लिहिलेल्या प्रमाणाला आम्ही किंमत देतो, आणि म्हणून स्वर्ग हा आहेच आहे, नरक लोक आहेच आहे, आणि त्यांनी त्या लोकांचं जे काही वर्णन केलंय ते सुद्धा आहेच आहे. तुम्हाला कळतंय का नाही कळतंय हा तुमचा प्रश्न आहे, आमचा प्रश्न नाही. कोणाला कळतंय, कोणाला दिसतंय, कोणाला नाही दिसतंय, याच्यावर नासा थोडी म्हणतं की आमचं म्हणणं चुकीचं का बरोबर. नासा म्हणतं का? नासा नाही म्हणत की तुम्हाला कळलं का नाही, तुम्हाला पटतंय का नाही, त्याच्यावर ते म्हणतं आहे असं, मग आपण म्हणतो. मग तसं आमचं पण आहे. साधू संतांनी म्हटलं ना आहे की आहे, मग तुम्ही नाही म्हणता का? हो म्हणतात, तुमचा प्रश्न आहे, आमचा प्रश्न नाही. तो आहे म्हणजे. आणि ज्या अर्थी ज्ञानदेवांनी म्हटलंय की 21 वर्ग आहे, तर आहेतच. ज्या अर्थी साधू संतांनी म्हटलंय पाताल लोक आहेत, त्या अर्थी पाताल लोक आहेतच. असो, तर हा जो स्वर्ग, मृत्यू आणि पाताल लोकांचा विभाग आहे, ही जी विभागणी आहे, ही एवढा मोठा प्रपंच हा त्या भगवंताच्या एका अंशावर आहे, 1/4 हिस्स्यावर आहे, असं साधू संतांनी सांगितलेलं आहे. एकांशेन अस्तित्व जगत. भगवंत जो पूर्ण आहे, त्या पूर्ण भगवंताच्या एका अंशावर हे जगत आहे. आणि हे जग जे आहे त्याची साधारण विभागणी 14 भुवनांमध्ये केलेली आहे. त्याची अजून जर आपल्याला डिटेल्ड म्हणजे एकदम सविस्तर विभागणी पाहिजे असेल तर आपण त्याचा ग्रंथांमधून शोध करू शकता, पण नाही करायची गरज एवढी. नुसते 14 भुवन आहेत एवढं जरी लक्षात आलं तरी काही हरकत नाही. तर या 14 भुवनांमध्ये जेवढं काही स्थूल आहे, तेवढं काय त्या पंचीकृत पंचमहाभूताचं बनलेलं आहे. 14 भुवनांमध्ये जेवढं काही स्थूल दिसेल ते सगळं पंचीकृत पंचमहाभूताचं बनलेलं आहे. जसं ही भिंत पंचीकृत पंचमहाभूताची बनलेलं आहे, हे माझं शरीर पंचीकृत पंचमहाभूताचं बनलेलं आहे. मृत्यू लोकातलंच नाही तर पाताल लोकातले सुद्धा स्थूल सगळी शरीर आणि वर स्वर्ग लोकातली सगळी शरीर कशापासून बनली आहेत? पंचीकृत पंचमहाभूताची बनली. आणि मी तुम्हाला आधीच म्हटलं की फक्त हार्डवेअर जर असेल तर काम करत सॉफ्टवेअरची गरज असते. आता सॉफ्टवेअरचा जो फॉर्म असतो, फॉर्मॅट, त्याचा फॉर्म कुठला असेल म्हणजे कशा पद्धतीने ते सॉफ्टवेअर असतं हे भिन्न भिन्न असू शकतं. म्हणजे त्या हार्डवेअरला चालवायला जे सॉफ्टवेअर लागतं ते सॉफ्टवेअर वेगळ्या पद्धतीचं असू शकतं. म्हणजे पूर्वीचे कॉम्प्युटर जे होते जवळजवळ सगळे मेकॅनिकल कॉम्प्युटर्स होते. मग आताचे जे कॉम्प्युटर आहे ते मेकॅनिकल नाही, ते इलेक्ट्रिकल कॉम्प्युटर्स आहेत सगळे. म्हणजे ते सॉफ्टवेअर जे असणार आहे त्याचा ते कुठल्या स्वरूपात आहे, फॉर्म म्हणजे स्वरूप, त्याचं स्वरूप कसंही असू शकतं, पण सॉफ्टवेअर लागतच. सॉफ्टवेअर शिवाय काही होत नाही. सॉफ्टवेअर म्हणजे सूक्ष्म भाग, हे मी तुम्हाला आधी सांगितलं. जसं तुमची कार आहे, गाडी. आता ही गाडी काय हार्डवेअर आहे, ती गाडी चालणार कशी त्याला काय लागतं? सूक्ष्म भाग लागतो, सूक्ष्म. आता तुमच्याकडे कसा आहे तो, कसा आणतो सूक्ष्म?
कुठे आहे तुमच्याकडे सूक्ष्म? माणूस तर तो ड्रायव्हर आहे, तो नंतर. पण आधी ती गाडी रन करायची असेल, त्याच्यामध्ये पेट्रोल आहे. त्या पेट्रोलला काय केलं जातं, इंजिन मध्ये जाळलं जातं, इंजेक्शन करतो त्याचं, आणि त्याचा अग्नी तयार करतो, तो स्पार्क करतो आणि तो पेट्रोल जाळतो. त्याच्यापासून ते सूक्ष्म होत जातं. पेट्रोल आधी काय जल आहे, जलतत्वाचं आहे, त्याला अग्नितत्वात नेलं जातं, अग्नितत्वातून वायू तत्वात नेलं जातं, त्याचा गॅस तयार करतो, त्या याने तो स्पिंडल रन होतो आणि मग सीएनजी गॅस, म्हणजे अग्नी, गॅस अशा सूक्ष्म तत्वाकडे गेलं की ते स्थूल जो त्याचा स्पिंडल असेल तो काय होतो, तो फिरतो आणि मग ती चाकांना फिरवतो आणि आपण पुढे जातो. म्हणजे फक्त जड असेल तर, फक्त स्थूल असेल तर चालत नाही, त्या सूक्ष्मकडे जावं लागतं, आहे की नाही? बरोबर की नाही? आता जसं मग ह्याच्यापेक्षा सूक्ष्म काय होऊ शकतं, म्हणजे जसं पाण्यावर, म्हणजे पाणी म्हणण्यापेक्षा जल म्हणण्यापेक्षा पेट्रोलवर जशी गाडी चालते तशी त्याच्यापेक्षा वेगळी काय गॅसवर पण चालते. पूर्वी लोकांना वाटत होतं गॅसवर कशी चालेल, पण गॅसवर चालते, सीएनजी असो किंवा कुठलाही गॅस असो. आता त्याच्यापेक्षा पुढे काय, त्याच्यापेक्षा पुढे इलेक्ट्रिसिटी, म्हणजे इलेक्ट्रिसिटीवर पण गाडी चालते. पेट्रोल तरी दिसतं, गॅस सुद्धा एखाद्याला दिसू शकतो, पण इलेक्ट्रिसिटी दिसत, पण त्याच्यावर गाडी दिसते का? इलेक्ट्रिसिटी कुठं दिसत नाही, पण त्याच्यावर गाडी, कारण ती सूक्ष्म आहे. तर सूक्ष्म म्हणजेच काय, सॉफ्टवेअर सूक्ष्म असते. त्याची सूक्ष्मता किती असेल हे सांगता येत नाही. आपल्याकडे जे सॉफ्टवेअर आहे, म्हणजे आपल्या जे शरीरात सॉफ्टवेअर आहेत, म्हणजे मन, बुद्धी, चित्त, हे जे सॉफ्टवेअर आहे, हे सगळं सूक्ष्म भाग आहे. तो इतका सूक्ष्म आहे की तो लक्षात नाही. पेट्रोल हे इतकं सूक्ष्म आहे की दिसतं, गॅस इतका सूक्ष्म आहे की दिसत नाही. पेट्रोल इतका सूक्ष्म आहे का? हो, पेट्रोल पेक्षा जास्त सूक्ष्म आहे. आणि गॅस पेक्षा जास्त सूक्ष्म इलेक्ट्रिसिटी आहे, नाही का? म्हणून दिसत नाही. जसं जसं आपण सूक्ष्मतेकडे जातो तसं आपण जसं एखाद्याचं अंतःकरण फार खोल असेल तर लक्षात येत नाही. उथळ अंतःकरणाची माणसं, चंचल माणसांचं लगेच कळतं काय आहे. पण जितका मनुष्य स्थिर आणि शांत होतो तो सखोल होत जातो. काय, जो अंतःकरणात पाहतो तो काय होतो, तो सखोल होतो. मग सखोल झालेल्या माणसाचं अंतःकरण लक्षात येणं फार अवघड असतं. पण जे उथळ आहेत त्यांचं अंतःकरण लगेच, आपल्याला लगेच कळतं आता ह्याला चहा पाहिजे. आपण गाडीतून चाललेलो असलो, आपल्याला लगेच कळतं ह्याला भजी पाहिजे, ह्याला आता थांबवायला लागणार, ह्याला आता हे पाहिजे ते पाहिजे, लगेच कळतं, कारण ते चंचल असतात फार. आता तो असा वागणार, लगेच कळतं, कारण ते फार उथळ असतं, म्हणजे ते स्थूल असतं. पण एखादा एकदम आत गेलेला असतो, मग ते कळतच नाही त्याला नक्की काय पाहिजे. आत जे जातात ना त्यांचं कळत नाही नक्की काय, कारण ते सूक्ष्म होत जातात. असो, तर स्थूल आणि सूक्ष्म असे दोनच प्रपंच आहेत. आणि हे 3 लोकांमध्ये स्थूल प्रपंच आहे, 3 लोकांमध्ये सूक्ष्म प्रपंच आहे. स्थूल प्रपंचाला चालवायला सूक्ष्म प्रपंच लागतो. सूक्ष्म प्रपंच जर स्थिर झाला तर स्थूल प्रपंच चालत नाही. काय होतं, जसं आपण झोपलो की आपलं मन, अंतःकरण हे सगळे लीन झाले की हे चालत झोपल्यानंतर, पण तरी सुद्धा प्राण आपला चालतो. लक्षात, कुठलाही स्थूल प्रपंच चालवायचा असेल तर काय लागतं, सूक्ष्म प्रपंच लागतो. पण तो सूक्ष्म प्रपंच सुद्धा काय व्हायला लागतो, चालू असावा लागतो, तो ऍक्टिव्हेट व्हावा लागतो, नाही तर तो चालत नाही. कुठलाही काही स्थूल पदार्थ जे आहेत ते जास्त प्रखरतेने ऍक्टिव्ह असतात आणि काही कमी असतात, कारण त्याच्यातलं आतलं सॉफ्टवेअर जे आहे, म्हणजे त्याचा सूक्ष्म भाग आहे, तो जास्त प्रगत असतो, वेगवान असतो. काहींचा काय असतो, तो कमी प्रतीचा असतो. म्हणून तसं होतं. हे जे फरक झाले ते काय झाले त्याच्यामुळे. म्हणजे स्थूल प्रपंचामध्ये फक्त स्थूल प्रपंच महत्वाचा नाही, फक्त सूक्ष्म प्रपंचही महत्वाचं नाही. स्थूल आणि सूक्ष्म हे दोन्ही प्रपंच महत्वाचे आहेत. स्थूल प्रपंच चालवायचे असेल तर सूक्ष्म प्रपंच पाहिजेच, आणि सूक्ष्म प्रपंचाला चालवायचं असेल कशाला तरी तो स्थूल प्रपंच पाहिजेच. तो स्वतः काही चालत नाही, स्वतः असतील त्याचं काही एवढं महत्वाचं नाही. 2 प्रपंच 5 महाभूतापासूनच बनलेत, पण एक प्रपंच पंचीकृत आहे, एक प्रपंच अपंचीकृत आहे. आणि यांची सुद्धा मिश्रण आणि विभागणी अशी केली गेलेली आहे की हा स्थूल प्रपंच काही ठिकाणी उत्कृष्ट आहे, काही ठिकाणी कनिष्ठ आहे. अलग लक्षात. म्हणजे आता त्याची विभागणी करायची ठरली तर आपल्याला 3 प्रकारे करता येत, आणि ती आपण कशी केली आहे, एक चांगलं म्हणजे स्वर्ग, एक वाईट म्हणजे नीच पाताल लोक,
आणि या दोघांचं मिश्रण म्हणजे मृत्यूलोक, अशी विभागणी आहे. आणि ही विभागणी कशाच्या दृष्टीने करता येते? वेगवेगळ्या पद्धतीने करता येते. जसं सुख दुःख, पाप पुण्य, चांगलं वाईट, उच्च नीच, श्रेष्ठ कनिष्ठ, असं कशाही प्रकारे करता येते. श्रेष्ठ म्हणलं की वरचे लोक, कनिष्ठ म्हणले की खालचे लोक, पुण्यवान म्हणले की वरचे लोक, पापवान म्हणले की खालचे लोक, अशी विभागणी केली आहे. आणि ह्या दोघांची मिश्र अवस्था म्हणजे मृत्यूलोक. ठीक आहे, अशी विभागणी केली. आता जो वरच्या लोकात राहतात त्यांना देव म्हणतात. ते सगळे कोण आहेत? देवता किंवा देव, देव देवी. देवता म्हणले की सगळे येतात, देव पण येतात, देवी पण येतात. तर देवता हे सगळे वर आहेत. म्हणजे याच्या वर जे काही असतील लोक, याच्यामध्ये कोणी राहत असेल ते सगळे देवता या वर्गात आहेत, त्यांचं नाव आहे देवता. खालच्या लोक जे आहेत ते सगळे काय आहेत? पशु. काय आहे? पशु वर्ग आहे. आणि मधल्या लोकांचे ते मनुष्य, अशी विभागणी. आता पशु जे आहेत ते पशु म्हणजे, पशु हा शब्द आपण म्हशीला, बैलांना, शेळीला पशु म्हणतो. पण पशु हा शब्द फक्त त्यांच्या पुरता मर्यादित नाही, तर तो नीच लोक, पातालामध्ये सगळ्यांना ते पशुच असतात. म्हणजे राक्षस, किन्नर, डाकिनी, पिशाच्च हे सगळे पशु लोकच आहेत, पशुच आहेत सगळे. वेगळ्या प्रकार आहेत त्यामध्ये. जसं आपण माणूस पशु कोणाला म्हणतो? फक्त एवढ्यांना म्हणतो, म्हणजे गाय, म्हैस, बैल, घोडा, शेळी, बस एवढ्यांना म्हणतो. ते ठराविक ठरलं एवढे पशु आहेत. पण पशुचा वर्ग जो फार मोठा आहे, फार खालीपर्यंत गेले की सगळे पशु. नीच वर्ग सगळा पशु वर्गातच आहे. पशु हा फक्त प्रातिनिधिक शब्द आहे असं धरा. इथे पशु हा शब्द काय? प्रतिनिधी आहे फक्त तो शब्द. हा या नीच लोकांचा प्रतिनिधी आहे. देवता हा शब्द उच्च लोकांचा प्रतिनिधी आहे. आणि मनुष्य हा लोक मध्यम लोकांचा प्रतिनिधी आहे. म्हणून या ठिकाणी देव, तिर्यक, नरादिशू असे 3 शब्द जे आलेत ते म्हणजे एक वरचा लोक, एक मधला लोक, एक खालचा लोक. आणि हे सगळे कसे बनले त्याची तुम्हाला माहिती दिली. आता वरचा लोक म्हणजे देवता. आता या 3 लोकांमध्ये आपल्याला कोणाला जाता येतं आणि कोणाला जाता येत नाही. कोण कुठे राहायचंय कसं ठरणार? म्हणजे कोणी कुठे राहावं? कोणीही कुठेही राहू शकतो. ज्याला जिथे जायचं तिथे राहू शकतात, आपल्या मनावर आहे. फक्त काय करावं लागतं? त्या ठिकाणी जायचा व्हिसा मिळावा लागतो आपल्याला. काय मिळावा लागतो? आपल्याकडे पासपोर्ट पाहिजे आणि दुसरं काय पाहिजे? व्हिसा पाहिजे. तर आपल्याला जाता येतं. त्या देशाने आपल्याला पासपोर्ट असला म्हणजे आपल्याला जाता येतं, आणि व्हिसा असला म्हणजे ते म्हणतात ये. काय असतं? 2 गोष्टी. नुसता पासपोर्ट असून जमत नाही. पासपोर्ट असला म्हणजे भारत देश म्हणतो जाऊ शकता, आणि व्हिसा असला म्हणजे काय म्हणतात? तो देश म्हणतो येऊ शकता. आता ते म्हणले ये, पण पासपोर्टच नाही, जाता येत नाही. त्यांनी व्हिसा द्यायची तयारी जर दाखवली तरी सुद्धा आपल्याकडे पासपोर्ट लागतो. म्हणजे चायना जरी तुम्हाला म्हटलं तुम्ही या आमच्याकडं, तरी सुद्धा आपल्याकडे काय पाहिजे? पासपोर्ट पाहिजे. म्हणजे व्हिसा हा नंतरची गोष्ट आहे. त्यांनी येऊ देणं न देणं नंतरची गोष्ट. आधी काय करावं लागतं? आधी पासपोर्ट काढावा लागतो. तसं स्वर्गात जायचं असेल, स्वर्गाचा पासपोर्ट पाहिजे. काय पाहिजे? स्वर्गात जायचं असेल तर काय करावं लागेल? आधी स्वर्गाचा पासपोर्ट काढावा लागतो. पासपोर्ट म्हणजे काय? अधिकार आहे. कोणालाही पासपोर्ट काढता येतो का? कोणी काढतं का पासपोर्ट? नाही. एक विशिष्ट अधिकार आल्याशिवाय पासपोर्ट काढत नाही. आता इथे बसले किती लोकांचे पासपोर्ट नसतीलच, मला माहिती. का नाहीये? का नाही काढले तुम्ही? गरजच काय आम्हाला, आहे का नाही? गरजच नाही, जायचंच नाही, किंवा थांगपत्ताच नाही. काय करणार? तर पासपोर्टचा थांगपत्ता पण नाही. कोण जाणतं पासपोर्टचं करायचं का? मग व्हिसाचं काही घेणं नाही. म्हणजे तो विशिष्ट अधिकार यावा लागतो, तर पासपोर्ट काढावा लागतो. आता मला असं वाटलं की मला जावं लागेल दुसऱ्या देशात, म्हणून मी पासपोर्ट काढून ठेवला. वाटलं मला काहीतरी कारण आहे, नाही का, म्हणून पासपोर्ट काढला. म्हणजे पासपोर्ट कोणीही काढत नाही, कोणीही काढत नाही. गरज असली तरच काढतो. तसं स्वर्गाला जायचंय त्यासाठी काय लागणार? पहिल्यांदा पासपोर्ट. एका विशिष्ट अधिकार लागतो. पासपोर्ट म्हणजे विशिष्ट अधिकार. पासपोर्ट याच देशात मिळतो. तसं पासपोर्ट मध्ये दुसरीकडे जाण्याचा अधिकार याच देशात मिळतो. तसं याच देहामध्ये इथेच आपल्याला दुसरीकडे जाण्याचा अधिकार आहे. पण तो अधिकार कसा मिळवावा लागेल आपल्याला? जसं स्वर्गाला जायचं असेल तर पुण्य करा. काय करा? पुण्य करा, स्वर्गाला जाण्याचा पासपोर्ट मिळणार आहे. पाप करा, नरकाला जाण्याचा पासपोर्ट मिळणार आहे. आणि दोन्ही समसमान होऊ द्यात, मृत्यू लोकालाच राहण्याचा पासपोर्ट आहे. कुठे जायचं हे कोणावर अवलंबून आहे? आपल्यावर. आता आपण काय करतो त्याच्यावर अवलंबून आहे. कळतपणे नकळतपणे आपण जे काही पाप किंवा पुण्य करणार त्यानुसार आपल्याला कुठे जायचं ते ठरणार आहे. काही इथंच राहायचं हे ठरणार. पाप पुण्य समसमान, मृत्यू लोक. पाप अधिक नीच लोक, पुण्य अधिक उच्च लोक.
किती प्रमाणात आहे तेवढ्या प्रमाणात, किती प्रमाणात आहे तेवढ्या प्रमाणात त्या लोकांना जायला मिळेल, ठीक आहे. तर आता त्यांनी पण आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागेल ना, त्यांनी पण आपल्याला घ्यायला पाहिजे. म्हणजे एखादा म्हणला मला आता इथून जाण्याचा परमिशन मिळाली, भारताने दिली जायची परमिशन, तरी अमेरिका थोडी म्हणते तुम्ही याच आमच्याकडे, तुम्हाला अलाव करू म्हणून, नाही करत ते अलाव. ते परीक्षा घेतात आपली, विसामध्ये काय करतात, परीक्षा घेतात की ह्याला इकडे येऊ देता येईल का नाही. काय करतात, परीक्षा घेतात, इंटरव्ह्यू असतो मुंबईला. मग त्याच्यामध्ये ते विचारतात आपल्याला, हे विचारतात ते विचारतात, असं होतं तसं होतं. आणि मग त्याच्यातून पास झालो आपण की मग म्हणतात हा ठीक आता या. आणि गेलं की लगेच या, म्हणजे लगेच या नसतं, तिथे गेला लगेच हातपाय पसरले असं नाही. तिथे गेल्यानंतर बरेच फॉर्मॅलिटी असते. मग ते एअरपोर्टवर अडवणार, हे बघणार ते बघणार आहे ना, आणि मग त्याच्यानंतर बराच गोंधळ करत 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 मग आपल्याला कुठेतरी पोहोचवतात. त्याच्यानंतर मग काळजी, तिथं किती दिवस, जशी डेट संपली आपली, चला निघा. नाही निघाले तर पोलीस पाठीमागे लागतात. आपल्या देशात जरा विचित्र आहे की जिथं कळतच नाही कधी पासपोर्ट त्याचा विसा संपलाय, त्याचं ते राहण्याचा कालावधी कधी संपलाय कळतच नाही. पण कधीतरी पोलिसांना जागे होतं, त्यांना लक्षात अरे याचं संपलाय, मग त्याला म्हणतात जा रे बाबा घरी, आता तसे आहे का नाही. तसं हे स्वर्गलोक पण आहे. तिथं आपल्याला गेलोच त्या देशाने, म्हणजे त्या लोकांनी आपल्याला घेतलंच, म्हणजे कैलास लोक, वैकुंठ लोक, या लोकांमध्ये आपल्याला प्रवेश जरी मिळाला, तिथे जरी गेलो आपण, तरी तिथे गेल्यानंतर ते म्हणतात की बाबा तुझा कालावधी काय आहे, तुझा कालावधी एवढा आहे. कुठं, इथं राहण्याचा कालावधी किती आहे, तुझा एवढा आहे. गणित आहे, ते गणित आहे आपलं पूर्ण. आणि हे सगळं इतकं पक्क आहे गणित. अमेरिकेत आपण किती दिवस राहावं ह्याचं गणित आहे. आता तुम्ही कसे जाता त्याच्यावर अवलंबून आहे. तुम्ही जर व्हिजिटर म्हणून गेले तर त्याचा कालावधी ठरलेला आहे. तुम्ही नोकरीला गेले तर कंपनीने ठरवलेलं आहे किती दिवस ठेवायचं. तुम्हाला तिथे जाऊन ग्रीन कार्ड मिळालं तर तुमचा कालावधी ठरलेला आहे. असं प्रत्येकाचा कालावधी एक विशिष्ट पद्धतीने जसा पृथ्वीवर ठरवला आहे तसा स्वर्ग लोकांमध्ये सुद्धा कालावधी ठरलेला आहे. एखादा कोणी स्वर्ग लोकाला गेलाच तरी त्याचा कालावधी कधी संपतो, क्षीणे पुण्यम मर्त्यलोकम विशंती. गणित आहे त्याचं. ते गणित आपल्याला माहित नाही, गरज नाही त्याची, पण आहे असं. तसं अमेरिकेचं गणित काय आहे, किती दिवस कोणाला कसं ठेवावं, किती दिवस ठेवावं, त्याला काय अधिकार, त्याला काय काय राईट्स असतील तिथे, हे सगळं ठरलेलं असतं. म्हणजे गेलो अमेरिकेत, आता आपण लगेच व्हिजिटर व्हिसा वरून आपण गेलोय तिथे आणि पोहोचलो तिथे, फक्त व्हिजिटर आहे आपण. आणि आपण जर म्हटलं बराक ओबामाच्या विरुद्ध इलेक्शनला उभा राहतो ते आपल्याला लाथा घालतील, हाकलून देतील. तसं आपण स्वर्ग लोकाला गेलो म्हटलं इंद्राच्याच विरुद्ध उभा राहतो, तो म्हणतील बावळट झालाच काय, परत खाली जाता, आहे की नाही. म्हणून आपण जरी स्वर्ग लोकाला गेलो तरी आपल्याला इंद्राच्या नियमात राहावं लागतं. बराक ओबामाच्या जसं नियमात राहावं लागतं तसं तिथे इंद्राच्या नियमात राहावं लागतं. एन्जॉय नाही करता येत, कुठेही फिरून काही कर, असं गडबड नाही करता येत आपल्याला. अमेरिकेत गेला ना आपण, आपल्याला वाटेल तसं केलं तर लगेच पोलीस माग लागतात, नाही तिथे चोर पण असतात, ते पाठीमाग लागतात. कधी आपल्याला शूट करतील सांगता येत नाही. तसं स्वर्ग लोकात पण कधी आपल्याला आपलं पुण्य संपवतील आणि जा खाली म्हणतील हे सांगता येत नाही, आहे की नाही. तर स्वर्ग लोकांमध्ये सुद्धा आपण जरी जायचं ठरवलं तर पुण्य करून जाता येईल, पण जसा आपला कार्यक्रम संपला तसं पुन्हा आपल्याला माघारी यावं लागतं. आता जसं स्वर्ग लोकांचं तसंच नरक लोकांचं आहे. पाप अधिक झालं तर नरक लोकाला जावं लागतं. नरक लोकाचा आपला भोग संपला की पुन्हा मृत्यू लोकाला येतं. असं काही आता लोकांत गेला म्हणजे तिथंच काय आमचं राहतो असं नाहीये. जसं पुण्याचा क्षय होतो तसा पापाचाही क्षय होत असतो. पापाचा क्षय होऊन पुन्हा वर येत असतो. आता जास्त ह्याचं वर्णन दिसत नाही. पुण्याचा क्षय आणि मृत्यू लोकाला येतो हे जास्त वर्णन केलेलं आढळतं, पण तसंच पाप लोकाचं सुद्धा आहे. म्हणून पाप लोकाचं जास्त वर्णन जरी केलेलं आढळलं नाही, जास्त केलेलं नाही, काही ठिकाणी आहे, तर जरी त्याचं वर्णन जास्त नसलं पाप लोकाचं, तरी सुद्धा पाप लोकात सुद्धा आपलं पापाचा भोग संपला की आपण पुन्हा मृत्यू लोकातून स्वर्ग लोकात, स्वर्ग लोकातून मृत्यू लोकातून पाप लोकातून मृत्यू लोकातून स्वर्ग लोकातून मृत्यू लोकात. नुसतं हा काय चक्र, पुनरपी जननन पुनरपी मरणम पुनरपी जननी जठरे शयनम, हे सुरू आहे. एका लोकातून त्या लोकात कुठून कसं कुठं काही सांगताच येत नाही. किती वेळा आपण फिरत आलोय हे सांगता येत नाही. किती वेळा आपण आपलं हे सॉफ्टवेअर घेऊन वेगवेगळ्या प्रकारचे हार्डवेअर असले चालवले ते सांगता येत. किती वेळा आपण हे काय केलंय, फिरत राहिलोय सांगतो. खूप फिरलोय. आता जेव्हा केव्हा कधी वाटेल आपल्याला की आता बस थकलो बा फिरून होतं तसं. एखादा माणूस ट्रिपला गेला तर आधी लय जोर असतो अंगामध्ये, असं वाटतं की 15 दिवसाची ट्रिप आहे. 15 दिवस म्हणजे फक्त 15 दिवस असं सुरुवातीला वाटतं जाताना,
आणि मग नंतर 1 दिवस बरं वाटतं, 2 दिवस बरं वाटतं, 3 दिवस बरं वाटतं, 4 दिवस बरं वाटतं, 5 दिवस बरं वाटतं, 6वा 7वा दिवस मग हळूहळू होतं, अरे आता बस आता घरी निघायला पाहिजे. मग हळूहळू काय होतं, जसा 15वा दिवस येतो तेव्हा कधी घरी जाईन असं होतं. काय होतं, मग वाटतं आता बस घरी, आता काही पाहिजे इच्छा राहिली नाही. आणि मग पुन्हा लवकर जसा घरी येऊन जरा धडकतो, घरी येऊन बसतो, आता वाचलो, बरं झालं असं होत. तसं हे कसं आहे, स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पातालोक ही ट्रिप आहे आपली. हे काय आहे, आपली ट्रिप सुरू आहे. आपण फिरतो इकडून तिकडे, या शहरातून त्या शहरात, त्या शहरातून त्या शहरात. आणि मग जसे अनेक देश, अनेक गावं पाहावीत, फिरावीत, एन्जॉय करत राहावं, हे ते पाहावं, ते पाहावं, सगळे गंमत करत राहावी आणि पुन्हा आपल्या घरी जावं. तसं ह्या 3 लोकांमध्ये काय फिरायचे ते फिरून घ्या. तुम्हाला काही अडवलेलं नाही. तुम्ही आताच हे वेदांत अभ्यास करा असं काही गरजेचं कोणालाही ते गरजेचं नाही. बऱ्याच वेळा आपण लोकांना म्हणतो, अरे हे लोक परमार्थ करत नाही, हे करत. अरे मी म्हणतो काय गरज आहे, ही जी सृष्टी आहे ही चालवायची का नाही? बरं चालवायला का आपल्या बापाची आहे? त्याचा नियंता जो कोणी तो चालवतोय, मग त्याची सृष्टी बंद पडावी ह्याची तुम्हाला हौस का नाही का? उलट प्रत्येक देश काय करतो, व्हिजिटर्स यावेत यासाठी प्रयत्न करतो. प्रत्येक देश काय करत असतो, प्रत्येक देश, प्रत्येक राज्य काय करतं, दुसऱ्या भागातले लोक इकडे यावीत, पण काय म्हणून यावीत, व्हिजिटर म्हणून यावी यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतो. कच्छ का रण आहे ना, माहिती ऍडव्हर्टाईज असते. पण कच्छ का रण इथपर्यंत ठीक आहे, तुम्ही रण आमचंच आहे म्हणल्यावर मग नाही, मग तुम्हाला हाकलतील ते. तर फक्त व्हिजिटर म्हणून या. मग स्वर्गात आपण व्हिजिटर म्हणून जाण्याचं अलाउड आहे. फक्त तिथे गेले की तिथला इंद्र जो आहे तो म्हणतो चला यांचा कार्यक्रम संपला, यांना हाकला. मग त्याचा पण बाप आहे एक जण, मग तो म्हणतो तुझाच कार्यक्रम संपला, आता तू पण निघ. म्हणून इंद्राची सुद्धा काय, पुण्याची फावटी सरे, सवेची इंद्रपणाची उठी उतरे, आणि मग येऊ लागती माघारे मृत्यू लोका. तो इंद्र सुद्धा खाली येतो, तर आपण काय मोठं आहे नाही का? तर अशा रीतीने नुसतं फिरत राहा चाललंय. म्हणून मी म्हणतो ज्याला पाप करायचे, अरे काय तुला पाप मस्त करता येईल तेवढं पाप कर, बघू काय किती पाप करतो बघू. समजा उदाहरणार्थ दाऊद पाप करतो, बघू ना किती पाप करतो. अरे तुझ्यापेक्षा मोठी पाप करणारे येऊन गेले, तू फार लहान आहेस अजून बाळा नाही का? दाऊदच्या पेक्षा थोर होऊन गेले का नाही होऊन गेले? म्हणजे मी त्याला प्रमोशन देतोय, प्रमोट करतोय नाही असं नाही. काही लोक म्हणतील महाराजांनी त्यांना प्रमोट करायचं सुरुवात केलंय की दाऊदला सपोर्ट करतायत. ते मी सपोर्ट वगैरे नाही करत, मी सांगतोय करू देत. त्याच्यापेक्षा मोठे होऊन गेले. हिटलर त्याचा बापाचा बाप होता, गेला तो पण. त्याला पण जर एखाद्या जीवाला तिकडे पाप लोकांमध्ये, पाप लोक चालला पाहिजे का नाही चालला पाहिजे, का तुमचंच घर भरलं पाहिजे, सगळी घरं चालली पाहिजे का नाही, का आपल्यालाच फक्त खायला प्यायला मिळालं पाहिजे? पाप लोक पण चालला पाहिजे, स्वर्ग लोक पण चालला पाहिजे, मृत्यू लोक पण चालला पाहिजे. ही सृष्टीची रचना आहे नाही का? सगळेच पुण्य करायला लागले तर स्वर्गात गर्दी होईल आणि स्वर्ग खाली पडेल की नाही का? त्यामुळे पाप लोक पण पाहिजे असं काही लोक मला सांगतात. बरं भाऊ महाराज तुम्ही सांगतो पाप पुण्य करा पण तिथं किती गर्दी होईल. मला म्हणलं तुझं म्हणणं बरोबर आहे. आता इथून पुढे मी लोकांना पण हे सांगेन म्हणून की अजिबात पुण्य करू, पाप करा. तुम्ही ठरवायचं कुठं जायचंय, काय माझ्या हातात आहे? माझ्या हातात काही नाही. माझ्या हातात फक्त माहिती देणे. साधू संतांनी फक्त माहिती दिली आणि मी फक्त ती उधार घेऊन तुम्हाला सांगतोय. माझं काही पदरचं काही नाही. पुण्य करा स्वर्ग लोक, पाप करा. जसं व्यवहारामध्ये पैसे कमवा सुख मिळेल, पैसे गमवा दुःख मिळेल. पैसे कमवा अमेरिकेला जाता येईल, पैसे कमवू नका मुंबईला पण जाता नाहीच, अमेरिका तर फार आमची आहे का? हे जसं व्यवहारात आहे तसं आहे. पुण्य कमवा स्वर्ग लोकाला, पुण्य कमवू नका मृत्यू लोकाला जा. आणि उधार घ्या, कर्जाचा डोंगर करा नरक लोकाला जा नाही का? कमवत काही नाही, म्हणजे कमवलं नुसतं उधळतो आणि मग हे लोन घे ते लोन घे असं केलं तर काय होईल? मग जप्ती येते, जप्ती आले की त्रास, घरच्यांना त्रास, त्याला त्रास, मग वैतागतो टेन्शन, मग आत्महत्या. मग काय करतो? म्हणजे दुःख. ऐपतीपेक्षा उलट काहीतरी केलं तर दुःख मिळतं. म्हणून एखादा जर आत्महत्या करतो, का करतो? कारण त्याचं काय झालेलं असतं गडबड, ऐपत काय त्याच्याप्रमाणे वागत नाही. नरक लोक ऐपत लक्षात न आल्यामुळे तयार झालाय, स्वर्ग लोक स्वतःची जास्त ऐपत समजल्यामुळे तयार झालाय. जो खूप पैसा कमवतो तो सुखातला प्राप्त होतो.
जो पैसा कमवण्याच्या मध्ये गडबड करतो, उलट पुलट करतो, तो नरकाला जातो, म्हणजे दुःखाला प्राप्त होतो. खरं बघितलं तर त्या व्यवहारामध्ये सुद्धा पैशाने सुख किंवा दुःख असं काही नसतं, नाही असतं कसं काही. पण तसं होतं ना, असं होतं की पैशामुळे सुख आहे असं वाटतं किंवा दुःख आहे असं वाटतं. पैसे नसलेलं दुःख, पैसे असलेलं सुख, सगळं एकदम आपल्याकडे ऐश्वर्य असले की सुख आणि नसले की दुःख असं वाटतं. ते का वाटतंय माहित नाहीये, पण वाटतंय तसं. तसंच पुण्य असलं म्हणजे सुख आणि पाप असलं म्हणजे दुःख, हे त्याच्याप्रमाणेच आहे. म्हणजे जिथपर्यंत वाटेल तिथपर्यंत प्रवास चालू आहे आपला. जिथपर्यंत वाटतं की मोठ्या बंगल्यात राहिल्यानंतर सुख मिळतं तिथपर्यंत माणूस बंगला बनवण्याच्या नादी लागणारच आहे. जिथपर्यंत वाटतं मोठी गाडी असली की आपल्याला सुख मिळणार तिथपर्यंत गाडी मिळवण्याचा तो प्रयत्न करणारच. त्याला ज्याच्या ज्याच्या सुख वाटतंय त्याच्या तो पाठीमागे धावणारच आहे, कारण त्याने ठरवलंय तसं. आणि जे ठरवत नाही त्यांना काय नाही, तेवढं ठीक आहे, काही नसतं. मग काय काय जे लोक असं प्रयत्न करून मोठा बंगला, मोठी गाडी असं सगळं काय मिळवतात, तेव्हा हे बावळट माणूस आहे, बावळट माणूस आहे. एक रूमच्या खोलीमध्ये आयुष्य घालवलं नाही, त्याने काय काम बोलले असं म्हणतात. याने एक रूम मध्ये आयुष्य घालवलं आणि मेला, आणि त्याच लाकडाने जाळलं त्याला. आणि हा बंगल्यात मेला, त्यालाही घरात बाहेर काढलं, त्यालाही त्याच लाकडाने जाळलं. काय वेगळं काय आलं? जास्तीत जास्त त्याला चंदनाच्या लाकडात जाळले, दुसरं काय करतील? पैसे जास्त असल्यामुळे जाळतीलच त्याला किंवा पुरतील. हे कुठे समजतंय ना. म्हणजे तो ठरवतो कशाच्या पाठीमागे धावायचं. तुम्ही ठरवू नका असं नाही, तुम्ही ठरवा तुम्हाला कशाच्या पाठीमागे धावायचं. तुम्हाला पापाच्या पाठीमागे धावायचंय का पुण्याच्या पाठीमागे धावायचं, हा तुमचा प्रश्न आहे का माझा प्रश्न? पाप करणे का पुण्य करणे हे माझ्या हातात आहे का तुमच्या हातात? तुमच्या हातात. तुम्ही ठरवायचं काय करायचं. मी बघायला येणार आहे का? कारण ते तुमच्या हातात आहे. तुमच्याकडे इंद्रिय आहेत ना, तुमच्याकडे मन आहे, तुमच्याकडे बुद्धी आहे, तुमच्या कंट्रोलमध्ये, माझ्या कंट्रोलमध्ये आहे का? मी काय तुमची मन बुद्धी कंट्रोल करणार आहे? माझीच मला कंट्रोल आहे ना. तुमची मन बुद्धी मी कशाला कंट्रोल करत बसू? मग तुमचं तुम्ही ठरवायचं काय करायचं. स्वर्गलोक, मृत्यूलोक का पाताल लोक? का ह्याच्यापेक्षा बाहेर कुठं? का ह्याच्यापेक्षा बाहेर कुठं जायचं? ह्याच्यापेक्षा बाहेर एक वाट आहे, आणि ती वाट मुंगीला जाता येत नाही. सुईच्या टोकाच्या 1000वा हिस्सा जितका सूक्ष्म असेल की एक वाट आहे, ती या 3 ठिकाणी जात नाही. या 3 वाटा फार सोप्या आहेत. कुठल्या? स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताल लोक. फार सोपं आहे जायला, काही नाही. तुम्हाला वाटेल तसं वागत राहा, कुठंतरी जाणारच आहे. वाटेल तसं जगायचं, कुठंतरी जाईलच का नाही. एक तर मृत्यूलोकाला जाईल. मग काही काही लोक म्हणतात कोणी पाहिलंय, घ्या एन्जॉय करून. मग ते कुठे जातील? आता जे काही होईल तिकडे जाईल. म्हणजे पाप अधिक झालं तर नरकाला जातील, पुण्य अधिक झालं त्याच्या वागण्यातून तर स्वर्गलोकाला जाईल. कोण कुठे जाईल सांगताच येत नाही आपल्याला, सांगूच शकत नाही आपल्याला कुठे जाईल. आपण पण कुठे जाऊ आणि कुठे जाणार नाही सांगताच येत नाही. कारण आपल्यालाच आपलं कळे ना की काय करतोय आपण, पाप करतोय का पुण्य करतोय का, त्यांचं मिश्रण चाललंय का काय चाललंय, काही माहित नाही, नाही का. म्हणजे मी आता जरी किती चांगलं छान छान बोलताना दिसत असलो आणि फार पुण्य करतात महाराज, फार ज्ञानदानाचं काम करतात असं दिसत असलं तरी नंतर मी 2 माझ्या समोर जर आली कोणी मला जर दिवसलं तर मी त्याला शिव्या पण देतो, नाही का. नाही देणार शिवाय? देईल का नाही मग. म्हणजे आता जरी मी गोड बोलतोय, म्हणजे मी म्हणजे काय कोणी, आपण जेव्हा एखाद्याशी गोड बोलतोय तेव्हा असं वाटतं पुण्य करतोय, पण त्याचा जर इगो हर्ट केला कोणी तर ऐकतो का मग तो त्याला तर सोडतच नाही. आता मी पलटी होतं ना एकदम. म्हणजे लहानपणापासून एकत्र 2 भाऊ वाढतात आणि दोघं भाऊ मस्तपैकी चाललेले असतात आणि दोघांचा व्यवहार असं वाटतं की पुण्य पुण्य पुण्य. पण एकदा जर बांधावरून वाद झाला तर तो म्हणतो याचा तर सोडतच नाही, त्याला खूनच करतो त्याचा. म्हणजे ते पापापर्यंत जातं पुण्य त्यांचं, नाही. आधी दोघंही पुण्यवान दिसतात, पण नंतर वेळ अशी येते की एकमेकाचा खून करायला तयार होतो, म्हणजे पापाला तयार होतो. त्यामुळे सांगता येत नाही की पाप आणि पुण्य कधी कसं तयार होईल. हा असा प्रचंड भयानक मोठा खेळ आहे 3 लोकांचा. आणि आखा एवढा मोठा खेळ ज्याच्यावर कशावर चालला ही 5 महाभूत आहेत. त्या 5 महाभूत काही साधी नाहीत, 5 महाभूत आहेत. भूत तरी लहान असतात, भूत म्हणजे काय लहान आहेत, पण ही 5 महाभूत आहेत. त्या भूतांचं अस्तित्व सुद्धा त्या 5 महाभूतावर. भूत जी काय असतील जगामध्ये त्या भूतांचं अस्तित्व सुद्धा, ती भूत तर किती भयानक आहेत, पण त्या भूतांपेक्षा ही कोण आहेत? ही 5 महाभूत आहेत. त्या भूतांना सुद्धा या 5 महाभूतांचा आश्रय, म्हणजे या 5 महाभूतांच्या आश्रयाला ही भूत सुद्धा राहतात. म्हणून ही 5 महाभूत काही साधी नाहीत. या 5 महाभूताने 14 भुवन तयार केलीत आणि 14 भुवनांमधले सगळं जे काही दिसतंय ना दिसतं त्यांनी तयार केलं. जे हलतंय ते आणि जे स्थिर आहे ते. म्हणून चराचर जे स्थिर आहे ते सुद्धा आणि जे अस्थिर आहे ते सुद्धा.
जे चालतं बोलतं हलतं फिरतं आहे ते सुद्धा, आणि जे चालत नाही बोलत नाही हलत नाही फिरत नाही ते सुद्धा, ज्यांना भावना आहे ते सुद्धा आणि ज्यांना भावना नाही तसे सुद्धा, जगामध्ये जे काही आहे ते सगळे या 5 महाभूतांपासून तयार आहे. फक्त पंचीकृत आणि अपंचीकृत असे 2 विभाग आहेत. आपण पण त्यातलेच आहेत. आता आपला प्रश्न आहे की आपल्याला कुठं जायचं, देवता व्हायचं का मनुष्य राहायचं का पशु व्हायचं, आपण ठरवायचं काय करायचं. मग एखादा म्हटलं की मला देवता व्हायचं, मग ठीक आहे, पुण्य करावं लागेल, पुण्य कर जाशील बरोबर. साधू संतांनी ट्रान्सपरंटली म्हणजे पारदर्शकपणे हे सगळं मांडून ठेवलेलं आहे. ते कोणाचाही उदो करत नाहीत, ते फक्त मांडतात की हे असं असं आहे. तुम्ही ऐका न ऐका तो तुमचा प्रश्न. तर आपल्याला कुठे जायचं हे दुसरा कोणीही ठरवणार नाही, आपणच ठरवावं लागणार आहे. या जगामध्ये या शरीरामध्ये असताना आपण कुठे जायचं हे आपल्या सभोवतालची लोक ठरवतील. की मी जसं मी कुठे जावं, तर आपल्या सोबतचे म्हणतील चला आळंदीला जाऊ, चला पंढरपूरला जाऊ असे म्हणतील आणि आपण तिकडे जाऊ. पण परंतु स्वर्गलोक, मृत्यूलोक आणि पाताळ लोक या लोकात कुठे जायचं हे कोणी ठरवू शकत नाही, हे आपणच ठरवावं लागणार. आळंदी पंढरीला जायचं असलं तरी ते सुद्धा आपल्याला ठरवावंच लागतं, पण दुसऱ्याच्या नादाने आपण तिकडे जातो तरी. पण पाप पुण्य आणि त्यांचं मिश्रण असलेल्या या 3 लोकांमध्ये कुठे आपण राहायचं हे आपल्यावर अवलंबून आहे. आपण ठरवा कुठे जायचं आणि कुठे नाही जायचं. कोणी ठरवायचं? म्हणजेच या लोकाचे प्रतिनिधी शब्द जे वापरले, देवता, मनुष्य आणि पशु, यापैकी तुम्ही देवता व्हायचं का मनुष्य राहायचं का पशु व्हायचं हे तुम्ही ठरवायचं. म्हणजे आपण ठरवायचं, आपण ठरवायचं की या 3 पैकी काय व्हायचं. किती उच्च देवता व्हायचं, किती नीच पशु व्हायचं का किती उत्कृष्ट मनुष्य व्हायचं हे आपण ठरवायचं. आता हा प्रपंच इतका भयानक, विचित्र आणि सूक्ष्म असा आहे की तुम्ही फक्त मनुष्य जरी बघितला तर या मनुष्यांमध्ये, मनुष्य हा साधारण वर्ग आहे ज्याच्यामध्ये मिश्रण असतं. त्यामुळे मनुष्यामध्ये तुम्हाला दिसेल की काहींमध्ये देवतांचे लक्षणं दिसतात आणि काही मनुष्य अशी बघतो आपण की त्यांच्यामध्ये पशूंची लक्षणं दिसतात. आता त्यांची पशुची लक्षणं वाढत गेली की मृत्यूनंतर आपोआप ते नीच लोकांना जाणार, पशु लोकांना जाणार. आणि काहींची देवतांची लक्षणं दिसतात, ते आपोआप कुठे जाणार आहे? स्वर्ग लोकांना, उच्च लोकांना जाणार आहे. आता ते आपण एवढं खरं तर ते दिसतं, ते आपण अंदाज बांधतो. ते खरं तसं होईल हे सांगता येत नाही, कारण त्याच्या आतमध्ये चित्तामध्ये जो त्या पाप पुण्याचा हिशोब होतो तो किती सूक्ष्म आहे हे काही कोणाला सांगता येणार नाही, कारण ते लक्षात नाही येणार काय होतंय ना. त्याचं डायग्नोसिस करणं म्हणजे त्याचा नीट व्यवस्थित अनालिसिस करणं, त्याची माहिती नीट घेणं, त्याला व्यवस्थित समजावून घेणं हे कोणालाच शक्य नाही, फारच अवघड आहे. पण आपण अंदाज बांधतो की हा मनुष्य स्वर्गाला जाईल व हा मनुष्य नरकाला जाईल वाटत, असं आपण अंदाज बांधतो. बरेचसे पूर्वीचे आपले लोक सांगायचे अरे असं करू नको नरकाला जाशील, असं आपल्याला सांगायचे. म्हणजे तो काय कशावर सांगतात ते त्यांचा अभ्यास आहे ना, तो मागून परंपरेने पिढ्यानपिढ्या जे लोक याचा अभ्यास करत आले ते पुढे सांगत गेलेत की असं करू नको पाप होईल, असं करू नको नरकाला जाशील, हे असं कर म्हणजे पुण्य होईल, असं केलं तर स्वर्गाला जाशील, असं म्हणतात लोक. आणि त्याचा आधार घेऊन बरेचसे लोक ठरवू शकतात की कशाने पुण्य, कशाने पाप, कशाने. पण नंतर मग परत पुढे असं पण होतं अरे काय होत नाही कर, हे काय पाप थोडीच आहे, त्याला कुठे पाप म्हणतात, असं पण होतं. मग काय म्हणतात हे काय पुण्य होय, ह्याला थोडी पुण्य म्हणतात, असं पण होतं. तर ते हा गोंधळ आहे, म्हणजे त्याला काही कोणी करू शकत नाही. ते शेवटी जसं होईल आणि त्याच्यातून जो परिणाम होईल तो शेवटी आपल्याला भोगण्याचा. साधारणपणे जर विचार केला, ज्याने सुख मिळतं ते पुण्य आहे, ज्याने दुःख मिळतं ते पाप आहे. आज किंवा उद्या, आज किंवा उद्या ज्यामुळे तुम्ही उच्च लोकाला जाल ते पुण्य आहे, काही असू दे. आज किंवा उद्या ज्यामुळे तुम्ही नीच लोकाला जाल ते पाप आहे. आता काय पाप आणि काय पुण्य मला माहित नाही, कारण वेश्येला सुद्धा स्वर्गाला जायला चान्स मिळाला आहे ना, स्वर्गाला गेले असं आपल्याला पुराणांमध्ये माहिती आहे. त्यामुळे पाप आणि पुण्य हे मला काही सांगता येणार नाहीये, कोणाला सांगता येणार नाहीये. आणि बळीराजासारखा उत्कृष्ट महापुरुष ज्याला नरकाला पाठवले, पाताळ लोक म्हणजे नरकातला सगळ्यात शेवटचा लोक, तिथं गेला जातो. इतकी भयानक परिस्थिती आहे, म्हणजे कुठं जाईल कसं जाईल हे गणित फार अवघड आहे. म्हणून त्या भगवंताला शरण राहण्याचाच उपदेश जास्तीत जास्त साधू संतांनी केलेला दिसतो. काय केलेलं दिसतं? जास्तीत जास्त साधू संतांनी भगवंताला शरण राहण्याचा उपदेश केलेला दिसतो, जेणेकरून त्याला एकदा शरण राहिलं की आपोआप काय होतं, आपल्याकडून तशा प्रकारची कर्म होत नाही.
तशा प्रकारची म्हणजे चांगली का वाईट हे आपण जगाचं पाहू नये आणि आपलंही खरं तर पाहू नये. आपण फक्त त्या भगवंताला शरण राहू. पण माणसं स्वतःच तर जाऊ देत, पण जगाचं पाप पुण्य शोधत बसतात. अरे फार पापी दिसतो, हा फारच विचित्र दिसतो, हा असा आहे, हा तसा आहे, लोक शोधत बसतात. त्याच्यात फार मजा वाटते लोकांना. काही नाही, जगातल्या कोणाचंही पाप पुण्य तपासत राहू नका. कोणाचंच नाही म्हणजे कोणाचंच नाही. कोण पापी आहे का पुण्यवान? अजिबात नाही. दाऊद इब्राहिम पापी आहे का पुण्यवान आहे? आपल्याला काही माहित नाही कसं आहे, त्याचं त्याला माहिती. म्हणून बरेचसे लोक माझ्याकडे येतात, काही वेळेस प्रश्न निर्माण होतात समाजाकडे बघून. तेव्हा माझ्याकडे येऊन मला लोक विचारतात, अहो महाराज हे आम्हाला तर फार मोठं पाप वाटतंय. म्हटलं मला तर काही सांगता येत नाही, मला काही सांगता येत नाही हा पापी आहे का पुण्यवान आहे. कारण मला लोक विचारतात की अहो हा पापी दिसतोय, आम्हाला हा फार मोठा पापी वाटतो. मी म्हणतो तुला कसं, तू काय कशाहून खरं तुला पापी येतो? तू कशाला विनाकारण त्याच्या नादी लागतो? तू त्याला पापी म्हटलास आणि तू पुण्यवान असला तर तुला पापाला. कारण एखादा मनुष्य पापी म्हणून आपण त्याच्याकडे जर बघितलं आणि तो जर पापी नसला आणि तो पुण्यवान असला तर आपल्याला पाप लागतं, त्याचा दोष आपल्याला लागतो. हा सुद्धा एक पापाचा प्रकार आहे. म्हणून कोण पापी का कोण पुण्यवान याचा विचारच करायचा नाही. जगाचं तर नाहीच नाही. आणि फक्त एवढं जरी तुम्ही केलं तर इतके शांत स्थिर व्हाल. आपण जास्तीत जास्त अशांत काय, दुसऱ्याच्या पापाकडे किंवा पुण्याकडे बघू नये. त्याच्यामुळे अशांत आहे आपण. जास्तीत जास्त वर्ग जगामधला जो अस्थिर अशांत आहे तो कशामुळे, दुसऱ्याच्या पाप किंवा पुण्याकडे बघू नये. सोप्या भाषेत सांगितलं तर दुसऱ्याच्या सुख दुःखाकडे बघून आपण जास्तीत जास्त अस्थिर आहोत. आपल्याला काही अडचण नव्हती पाय फिरायला. शेजारच्याने गाडी घेतली म्हणून आपल्याला पाय दुखायला लागले. काही दुखत नव्हते खरं तर. का दुखत होते? अजिबात काही नव्हतं तसं. पण का दुखायला लागले पाय? म्हणून कारण लक्ष आपलं कशावर, दुसऱ्याच्या. आपल्या घराला रंग नसला तरी काही फरक पडत नव्हता. आपण नातेवाईकांची 10 घरं धुंडाळली तेव्हा लक्षात आलं की ह्याच्या घराला असा कलर लावलाय, बॉन्ड लावलाय, तो लावलाय, आमका लावलाय, ह्या रंग प्रकारचा लावलाय. म्हणून आपल्याला घरी आल्या वाटलं की आपल्या घराला पण आता हा कलर पाहिजेच. नाही तर आपल्याला काही अडचण नव्हती. आपण जगाकडे पाहत बसलो म्हणजे जगाच्या पाप पुण्याकडे म्हणजे सुख दुःखाकडे, जगांच्या या व्यापाराकडे पाहत बसलो आणि म्हणून आपल्याला अडचण आहे. नाहीतर आपल्याला काहीही अडचण नाही. जगामध्ये सगळ्यात सुखी होतात, शांत स्थिर आहोत. दुसऱ्याकडे पाहणं सोडून द्या, तुम्ही शांत स्थिर व्हाल, छान व्हाल, एकदम शांत स्थिर, काहीच होणार. पण दुसऱ्याकडे पाहिलं संपला विषय. दुसऱ्याकडे पाहिलं की अरे जो आहे तो त्याच्याप्रमाणे आहे. प्रत्येकाची स्वतःच एक ओळख आहे, त्याच्याप्रमाणे तो जगतोय, त्याच्याप्रमाणे तो आहे. पापी का पुण्यवान त्याचं तो बघेल. याने पाप केलं का, त्याने पुण्य केलं का, हा चांगला का, तो हा वाईट का, हा श्रीमंत का, हा गरीब का, हा चांगला का, हा वाईट का, काय करायचं आपल्याला, हा श्रेष्ठ का, हा कनिष्ठ का, काही घेतलं नाही. तो त्याच्या ऐपतीप्रमाणे, त्याची ती स्थिती आहे. आपण आपली स्थिती बघावी. खरं तर आपण आपली स्थिती पण बघू नये, आपण भगवंताला शरण राहावं. कारण आपण आपली स्थिती तरी काय तपासणार. आपल्याला जिथं आपली स्थितीच कळत नाही, जगाची स्थिती काय बघावी. म्हणून दोघांची स्थिती बघू नये, फक्त भगवंताला शरण राहावं. हे सोपा उपाय साधू संतांनी सांगितलेला आहे. खरं तर काय ना, तुम्ही देवाच्या भजन करत राहा असं सांगितलंय ना. फक्त देवाच्या नादी लागा एवढंच सांगितलं, बाकी काही तपासायचं नाही. पण आपण तसं ऐकणार नाही. आता मी साधू संतांचं लोक ऐकत नाही, माझं काय ऐकणार आहे. तुम्ही हे सगळं संपल्यानंतर पुन्हा आपोमतच काय करणार आहे, तपासत राहणार आहे. नुसतं तपासत राहतो आपण. जागा झाल्यापासून झोपेपर्यंत दुसऱ्याचं पाप पुण्य तपासत राहतो. जागा झाल्यापासून झोपेपर्यंत आपण दुसऱ्याच उकरत बसतो. काही काही लोक माझ्याकडे येतात, स्त्रिया वगैरे, हो महाराज ती दिसते तशी करता येते, मग ती आली की ती म्हणते महाराज काय ऐकू नका बघा, ती फार म्हणतो हा खरंय. इतकी भयानक परिस्थिती आहे. कारण उद्योगच तो आहे ना, रात्रंदिवस तोच उद्योग आहे. दिसायला ते दिसतात चांगले आणि बरं व्यवहारात इतकी भयानक परिस्थिती आहे. ती ह्याच 2 स्त्रिया जेव्हा एकत्र येतात आणि आपण त्यांच्याकडे बघू, इतक्या गोड बोलत असतात, जणू काय अगं कशी गदू अशी म्हणतात. आणि ह्याच नंतर माझ्याजवळ येऊन मला काय सांगतात. मला तर फारच आश्चर्य होतं. मी हे सगळे प्रकार पाहतो ना, जेव्हा दिसतात तेव्हा असं वाटतं की ह्या जगात ह्यांच्यासारखं एकमेकांमध्ये प्रेम, एकमेकांमध्ये हा असा भाव दिसणारच नाही असं वाटतं. पण तसं नसतं काय. स्त्रियांचं मी एक उदाहरण घेतोय, स्त्रियांनी लगेच एवढं मनाला लावून घेऊ नये. सगळ्याच अशी परिस्थिती आहे. कारण सगळेच तपासत बसले एकमेकांना. काय तपासायची गरज आहे, काही तपासायची गरज, काही तपासत बसू नका कोणाला. म्हणून दाऊद इब्राहिम चांगला का वाईट आणि नरेंद्र मोदी चांगला का वाईट आपल्याला काही घेणं नाही. तो त्याच्या घरी चांगला का वाईट, आपल्याला काय करायचंय. आपल्याला काही गरज आहे का, काही गरज नाही.
फक्त व्यवहारापुरता आपला जेवढा आहे तेवढाच विषय ठेवा, त्याच्या पलीकडे जास्त खोलात जाऊ, कारण त्याच्या तेवढ्या खोलात गेलो की आपलं सगळं डुबलं. आणि स्वर्ग का नरक लोक का मृत्यू का लोक, कुठला लोक हे मात्र आपल्याला मग सांगता येणार. असो, तर ही अशी विभागणी करण्यात आलेली आहे. 5 महाभूतांपासून 3 लोक, 3 लोकातले हे 3 प्रतिनिधी, देव, मनुष्य आणि पशु. काय व्हायचं आपल्या हातात आहे, कुठे जायचं आपल्या हातात, आणि हे सगळं सोडून का भगवंताकडे जायचं हे पण आपल्या हातात. तो चौथा मार्ग आहे. एक आहे भगवंत आणि एक आहे जग. भगवंत म्हणजे जन आणि जनार्दन. आता भगवंत जो आहे तो शुद्ध आणि जगत रूपाने असा 2 रूपाचा आहे, म्हणजे स्वरूप आणि तटस्थ अशा 2 प्रकारचा आहे. तुम्हाला तटस्थ लक्षणामध्ये भगवंताच्या राहायचं का, म्हणजे जगात राहायचं का, तर तुम्हाला पाप पुण्य करत राहावं लागेल. भगवंतापासून विनमुख होऊन जगात राहायचं का, तर पाप पुण्य करत राहा, आपोआप विनमुख राहाल. आता भगवंताकडे सन्मुख होऊन जगात राहायचं का, तर साधू संत व्हावं लागेल. साधू संत जगात राहतात, पण कसे राहतात, भगवंताला ते सन्मुख असतात, म्हणजे भगवंताकडे सन्मुख असतात, भगवंताकडे पाहून भगवंताच्या दृष्टीने ते जगाकडे बघतात. आपण जगाच्या दृष्टीने जगाकडे बघतो, म्हणून आपल्याला चक्र आहे. आणि तिसरा प्रकार असतो ना जगात भगवंताकडे सन्मुख होऊन किंवा जगताकडे सन्मुख होऊन, असं काही नाही, ह्या सगळ्यापासून बाहेर म्हणजे त्या शुद्ध भगवंताच्या स्वरूपात. हा तिसरा प्रकार. तिसरा प्रकार शक्यतो कोणाला पचत नाही आणि आवडत नाही, नको असतो. त्यामुळे खरं वाटोळ आहे, खरं तर त्यामुळेच वाटोळ आहे. जेव्हा केव्हा या तिसऱ्या प्रकाराकडे म्हणजे भगवंताशिवाय मला कशाशी घेणं देणं नाही, म्हणजे 14 भुवनांचा जेव्हा वीट येतो तेव्हाच तो भगवंताचा विचार करू शकतो. तेव्हाच त्याला काय होऊ शकतं, जेव्हा या त्रिभुवनांचा वीट येईल, जेव्हा तो भगवंताचाच विचार करेल, तेव्हाच काय होईल, त्याचा हा पंचमहाभूतांचा जो फेरा आहे, पंचमहाभूतांचा जो त्याचा प्रवास आहे, पंचमहाभूतांनी निर्माण केलेला या 14 भुवनांचा जो प्रवास आहे हा संपून जाईल. पण हा तिथपर्यंत संपणार नाही जिथपर्यंत आपली हौस भागत नाही. हौस भागून घ्या, काय भागून घ्यायचे तेवढे भागून, काय फिरायचं तेवढं फिरून घ्या. तुमच्यासाठीच नाही, माझ्यासाठी पण तेच आहे. मी काय तुमच्यापेक्षा वेगळा, आपण दोघं एकच आहोत, आपल्या दोघांना एकच नियम आहे, जिथपर्यंत आपल्याला वाटतंय फिरत राहायचं. जेव्हा आपल्याला वाटेल आता बास, तेव्हा वेदांत सुरू होईल. वेदांत केव्हा सुरू होतो, हा ग्रंथ त्यांच्याचसाठी आहे जे आता थकले. विठोबा त्यांच्याचसाठी आहे खरं तर. कोणासाठी, किती वेळा जन्म यावे, किती वेळा पावे फजिती, म्हणून जीव भ्याला शरण गेला विठूशी. त्यांच्याचसाठी फक्त विठू आहे खरं तर. पण जे साधू संतांनी बाकी सांगितलं नसतं टाइमपास होतो, तो काही खरं नाही. पण जेव्हा जीव पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्याला फजिती समजतो आणि म्हणतो आता बास, आता नाही, आता फिरायचं नाही, आता ह्याच्यात गोंधळात पडायचं नाही, आणि होऊ शकतं बरं, होतं तसं, आणि झालं तेव्हा तो मुमुक्षू आहे, तेव्हाच त्याला या ग्रंथाचा खरा अधिकार आहे. तिथपर्यंत हा ग्रंथ ऐकणं म्हणजे फक्त टाइमपास आहे, हा सात्विक टाइमपास आहे. म्हणून लोकांना जरी वाटत आले फार परमार्थ करतायत असं समजू नका, आम्ही फार पुण्य वगैरे करतोय. ते लोक नाही आले कोणी ऐकायला इथं तरी सुद्धा ते काही पाप करतात असं समजू नका. तुम्ही फक्त पुण्यवान आहेत असं काही समजू नका. तुम्ही इथे आले जरी असले तरी ज्या हेतूने तुम्ही आला तो हेतू हा जर असेल तरच या ग्रंथाचा आपल्याला उपयोग आहे. अन्यथा हा ग्रंथ तुम्ही पूर्ण जरी ऐकला आणि पूर्ण जरी हा ग्रंथ तुम्ही पाठ केला किंवा तुम्ही माझ्यासारखे सांगू शकले तरी सुद्धा ना तुम्हाला ना मला याचा उपयोग आहे. आपल्या दोघांना याचा काही उपयोग नाही. या ग्रंथाचा आपल्या दोघांनाही तेव्हाच उपयोग आहे जेव्हा या संसार चक्रातून बाहेर पडण्याची इच्छा असेल. म्हणजे 14 भुवनांमध्ये मला आता कुठेही जायची इच्छा नाही, 14 भुवनांमध्ये मला आता काही पाहायची इच्छा नाही, काय कशाची इच्छा नाही. आता जे होईल ते होईल, जाऊ अशा पद्धतीने पाहिजे. पण जर तुम्ही मला हे पाहिजे ते पाहिजे, हे करायचे ते करायचं, हे पाहून घेतो ते पाहून घेतो, अशा धांदलीमध्ये पडला काही खरं नाही. म्हणून याच्यातून बाहेर पडा. या भावनेतून हा फक्त काय, हा फक्त भावनेचा खेळ आहे, हा फक्त भावाचा खेळ आहे. भाव, तुमचा भाव काय होतोय हा सगळा खेळ आहे. जैसा भाव तैसा हरी. तुम्ही फक्त भाव काय ठेवता जगामध्ये हा सगळा खेळ. आपण आपला भाव बदलला की सगळं बदलून जातं. एखाद्या स्त्रीला आपण कुठल्या भावातून पाहायचं हे आपल्या हातात असतं. आई म्हणून पाहायचं, बायको म्हणून पाहायचं, काय म्हणून पाहायचं हे आपल्याकडे असतं. आणि आपला जर भाव तसा एकदम चांगला असेल तर वेश्येला सुद्धा आपण आई म्हणू शकतो.
वेश्येकडे सुद्धा आपण माता म्हणून पाहू शकतो. तो आपला भाव आहे, तो खेळ आहे सगळा. नाहीतर एखाद्या पतिव्रता स्त्रीकडे सुद्धा आपण वेश्या म्हणून पाहू शकतो. आपला भाव काय आहे हा सगळा खेळ. आपला भाव जसा बदलेल तसं जग बदलेल. जग बदलेल म्हणजे जगासाठी जग नाही बदलेल, आपल्यासाठी जग बदलेल. आणि आपल्यासाठी जग बदललं की विषय संपलेला असतो. भगवंताकडे जर जायचं असेल तर ह्या सगळ्यातून बाहेर पडावं लागेल, मग भगवंताकडे. तर हा खेळ खेळावा का भगवंताकडे जावं हा तुमचा विषय आहे. जर तुम्हाला भगवंताकडे जावं वाटत असेल तर हा ग्रंथ पुढे ऐकत राहा, अन्यथा नाही ऐकलं तरी काही हरकत नाही. गर्दी जास्त नसली तरी चालते, एक माणूस असला तरी चालतो आणि नसला तरी चालतो, आणि लाख माणसं असली तरी चालतात. पण या ग्रंथाचा म्हणजे वेदांतपर ग्रंथांचा अभ्यास करायचा असेल तर पाप पुण्यातीत विषयाचा आपल्याला ओढा पाहिजे. त्याची जर हौस असेल तरच हा आपला विषय, अन्यथा हा आपला विषय नाही. पुढील चरणामध्ये आपण मात्र हे नक्की पाहणार आहोत की भगवंत म्हणजे काय. कारण अभिन्न सच्चिदानंद हा जो शब्द पुढे येतो तो या मागच्या चरणाचा आणि पुढच्या चरणाचा दोघांचा विषय आपला जुळवणारा शब्द आहे. तर भगवंत म्हणजे सच्चिदानंद रूप असलेला भगवंत हा या 5 महाभूताशी आणि या देव तिर्यक नर यांच्याशी कसा जुळणारा याचा आपण पुढे अभ्यास करणार आहोत. तर 3 शब्दाने 3 लोक सांगितलेले आहेत जे 5 महाभूतापासून निर्माण झाले, आणि यांचा आणि भगवंताचा काही संबंध आहे का तो सुद्धा आपल्याला पुढे अभ्यासात घ्यायचा आहे. पण त्यासाठी काय आपली भूमिका असायला पाहिजे, काय आपली भावना असायला पाहिजे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. असाच भाव ठेवा. असा भाव जर ठेवला तर नक्कीच अशा ग्रंथांमध्ये आपला सूक्ष्म भागात प्रवेश होईल, जेणेकरून आपल्याला त्या भगवंतापर्यंत जाण्याचा रस्ता नक्कीच त्या भगवंताच्या कृपेने मोकळा होईल. त्या भगवंताच्याच कृपेने निर्माण झालेलं हे चिंतन त्याच्याच चरणी अर्पण करून येथेच पूर्णविराम. सुखिया जा